सगळ्यांना. आपण जसं म्हटलं होतं तसं आज आपण अल्ट्राटेक ही जी एक कंपनी आहे की जी परत एकदा विज्ञान आश्रमाची खूप चांगली संबंधातली किंवा खरं सांगायचं तर अल्ताफ आणि आम्ही चांगले मित्र आहोत. आम्ही एकमेकांना आमच्या कॉलेजच्या दिवसांपासून आम्ही ओळखतो. आम्ही दोघंही डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी आहोत. आणि ह्या कंपनीला मी चांगला ओळखतो, म्हणजे असं म्हटलं तरी चालेल की पहिल्या दिवसापासून ओळखतो. आणि अल्ताफचं पॅशन, ही कंपनी चालू करण्यामागचं पॅशन, त्याच्यानंतर ही कंपनी का असावी, कशी असावी, या सगळ्या गोष्टी आम्ही नेहमी बोलत असतो. आणि परत एकदा हा दोघांचाही आमच्या आवडीचा विषय असल्यामुळं त्यातल्या टेक्नॉलॉजी पण आम्ही नेहमी बोलत असतो. तर मी जसं तुम्हाला मागं म्हटलं होतं की आपण आतापर्यंत शुगर सिरप, पिकल्स, बेकरी, ड्राईंग हे तसे बघितले तर खूप ट्रॅडिशनल प्रॉडक्ट बघितले, म्हणजे वर्षानुवर्ष आपण वापरतोय किंवा बाजारात आहेत असे प्रॉडक्ट. पण फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री खूप फास्ट बदलतीये आणि अल्ताफ त्या बदलणाऱ्या प्रत्येक गोष्टींवर लक्ष ठेवून असतात, त्यांची कंपनी लक्ष ठेवून असते आणि त्या बदलणाऱ्या गोष्टी त्या अडॅप्ट करत असतात आणि ग्राहकांपर्यंत पोहोचवत असतात. तर त्यातलाच एक नवीन सेगमेंट आहे की ज्याला आपण एक्सक्लुडेड प्रोडक्ट म्हणतो. म्हणजे आपल्याला कुरकुरे सगळ्यांना माहिती आहे किंवा खूप छोटे छोटे ब्रँड आहेत, प्रत्येक जिल्ह्याचा प्रत्येक रिजनचा ब्रँड असतो. कुरकुरे तर नॅशनल ब्रँड झाला, पण त्या पद्धतीचे सगळे प्रॉडक्ट की जे खूप वेगळ्या पद्धतीनं मार्केटमध्ये येत असतात, फास्ट मुव्हिंग असतात, रेसिपीज इनोव्हेटिव्ह असतात, बनवण्याची टेक्नॉलॉजी खूप इनोव्हेटिव्ह असते. तर त्या पद्धतीचे प्रॉडक्ट च्या वेगवेगळ्या इक्विपमेंट्स बनवणं आणि त्याचबरोबर पॅकेजिंग खूप मोठ्या प्रमाणावर बदलतंय आता. म्हणजे फूड इंडस्ट्री मधलं पॅकेजिंग हा एक पूर्ण स्वतंत्र एक चॅप्टर आहे. शिवाय ते कम्प्लिटली एक वेगळं फील्ड आहे. म्हणजे फूड प्रोसेसिंगचा जशी डिग्री असते तशी फूड पॅकेजिंगची पण वेगळी डिग्री असते. इतका हा डेप्थ मधला हा विषय आहे. तर अल्ट्राटेक कंपनी ही एक्सक्लुडेड प्रॉडक्ट मध्ये ज्या पद्धतीनं काम करते त्याच पद्धतीनं फूड पॅकेजिंग मध्ये पण खूप काम करते. वेगवेगळ्या पद्धतीचं पॅकेजिंग असतं, अल्ताफ आपल्याला सांगतील त्याच्याबद्दल. तर ह्या दोन्ही इंडस्ट्री ह्या फूड प्रोसेसिंग मध्ये सध्या खूप बूम मध्ये आहेत, त्याच्यामध्ये खूप स्कोप आहेत आणि त्यामध्ये ही कंपनी काम करते आणि ही कंपनी आपल्या पुण्यातलीच आहे. आणि त्यांची टेक्नॉलॉजी मात्र सगळी इंटरनॅशनल आहे. म्हणजे त्यांचं कोलॅबरेशन इटलीच्या कंपनी बरोबर आहे, सिंगापूरच्या कंपनी बरोबर आहे, गल्फ कंट्रीज मध्ये भरपूर त्यांचा बिझनेस आहे आणि सगळे प्रॉडक्ट पण त्यामुळं त्या पद्धतीच्याच क्वालिटीचे आणि त्या पद्धतीच्याच इनोव्हेशनचे आहेत. तर अल्ताफ सरांना आपण जसं आपल्या मनातले प्रश्न जर आपण विचारूच, पण अल्ताफ सरांना मी आधी असं विचारेन की आम्हाला थोडंसं तुमच्या कंपनीबद्दल, तुमच्या बिझनेस बद्दल आम्हाला थोडंसं सांगा आणि त्याआधी आम्हाला इन जनरल फूड प्रोसेसिंग बिझनेस हा भारतामध्ये खरंच त्याच्यामध्ये स्कोप आहे का आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंटला स्कोप आहे का, त्याच्यामध्ये भविष्य कसं आहे हे पण आम्हाला थोडंसं सांगा. ओके. हॅलो. हा, आवाज येतोय तुमचा, तुम्ही सांगितलं तरी चालेल. थँक्यू रणजित सर, थँक्यू सचिन सर. आम्ही म्हणजे हा प्लॅटफॉर्म खरंच खूप चांगला आहे की त्याच्या थ्रू आम्ही बऱ्याच लोकांना इंटरॅक्ट करू शकतो, बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आता मोदीजींनी जशी घोषणा केली आत्मनिर्भर भारत, तर कसं आहे की ही जी फूड प्रोसेसिंग आहे ही एक अशी इंडस्ट्री आहे की आताच्या कोविडच्या इम्पॅक्ट नंतर प्रत्येक कंपनीचा प्रॉब्लेम सुरू झाला. फक्त 2 सेक्टर ह्याच्यातून वाचले बऱ्यापैकी, ते आहेत फूड अँड फार्मा. तर फूड आपल्यासाठी का महत्वाचं आहे, कारण आपल्या भारतामध्ये जगातली दुसऱ्या नंबरची लोकसंख्या आहे. 1,130,00,00,000 लोक आपल्या इथं राहतात आणि फूड हे जे आहे ना, फूड एक इमोशन आहे. म्हणजे माणूस कामाला असू नसू तो खाणार आहे, त्याला फूड लागणारच आहे, त्याला त्याशिवाय पर्यायच नाही.
तर जर तुम्ही ग्रोथ रेट पाहिला की दरवर्षी आपलं फूड प्रोसेसिंगचं मार्केट किती वाढतंय, तर हे दरवर्षी मागच्या 10 वर्षापासून 18% वाढतंय. म्हणजे आपण जे पाहतो आता की प्रत्येक गोष्ट आपल्याला पॅक भेटते. आधी पीठ जे असायचं ते आपण दळून आणायचो आणि तसं वापरायचो. पण आता ते पीठ पण तुम्हाला रेडीमेड भेटतंय 1 किलो, 2 किलो, 10 किलो मध्ये. तर ह्याला काय म्हणतात, ह्याला म्हणतात पॅक फूड. तर पॅक फूड हा जो कन्सेप्ट आहे हा US नंतर युरोपियन कंट्रीमध्ये, गल्फ कंट्रीमध्ये 98% पर्यंत पोहोचलाय. याचा अर्थ असा होतो ते जे पण फूड आणतात ते सगळं पॅक्टच असतं 98%. भारतामध्ये त्याचं प्रमाण फक्त 8%. बघा आता तुम्ही की भारताची लोकसंख्या ही 130 कोटी आहे. 130 कोटी लोकसंख्येमध्ये फक्त 8% पॅक फूड खातात. जर हे प्रमाण 10%, 20%, 30% जरी वाढलं तर केवढा मोठा स्कोप आहे आपल्या फूड इंडस्ट्रीमध्ये. आणि मला फक्त एवढं सांगायचं की फूड इंडस्ट्री आणि फूड प्रोसेसिंग याचं महत्व आपल्या इथे एवढं जास्त काय? कारण एक छोटस एक्झाम्पल मी तुम्हाला बनानाचं एक्झाम्पल देतो. बनाना आपल्याकडे बऱ्यापैकी म्हणजे जळगाव, खान्देश, सोलापूर, पंढरपूर बऱ्याच ठिकाणी बनाना होतो. पण तुम्ही पाहिलं असेल केळामध्ये जे कच्चं केळ जे शेतकऱ्यांकडून घेतलं जातं त्याचा भाव किती भेटतो? 3 रुपये, 5 रुपये, 7 रुपये किलो. एका किलो मध्ये साधारणतः 14 केळी येतात. आता हे ज्यावेळेस रायपनिंग चेंबर मध्ये त्याला राईप केलं जातं आणि ते ज्यावेळेस बाजारात विकलं जातं म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबई सारख्या ठिकाणी ते 40 रुपये, 50 रुपये डझननी विकलं जातं. म्हणजे 5 रुपये कुठे आणि प्रोसेस केल्यानंतर 50 रुपये कुठे. आता ह्याच्यानंतरचा जो प्रकार आहे म्हणजे आम्ही काय करतो हे केळी जे आहेत ते कच्चीच केळी आम्ही ते फ्राईंग म्हणजे फ्राय करतो ऑटोमॅटिक आणि त्याला सिझनिंग म्हणजे मसाला लागला जातो. तर ह्याच 1 किलोच्या केळी, ह्या 1-2 किलोच्या केळी ह्या डायरेक्ट 300 रुपये किलो होतात. तर व्हॅल्यू ऍडिशन जे आहे ते खूप महत्वाचं आहे त्या फील्डमध्ये. आणि तुम्ही जर पाहाल म्हणजे हे जे इंडिया एवढा मोठा कंट्री, एवढी मोठी कंट्री आहे, हा प्रत्येक राज्य एक देशासमान आहे. म्हणजे आपल्याकडे जसं तुम्ही बघाल ना, सिंगापूर आपल्याला खूप माहिती आहे डेव्हलप कंट्री आहे. पण ते पुण्यापेक्षा पण छोटी कंट्री आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की भारत केवढं मोठं मार्केट आहे खाण्यासाठी. आपण जेवढं जास्त ह्याच्यामध्ये प्रोसेस फूड आणू, लोकल फूड प्रोसेस करू, तेवढा जास्त फायदा होणार आहे. मला फक्त एक गोष्ट सांगावीशी वाटते की नॉर्मली आपलं जे फूड मार्केट आहे ते ऑर्गनाइज आणि अनऑर्गनाइज या 2 सेक्टरमध्ये विभागलं जातं. म्हणजे आता तुम्हाला माहित असेल की पोटॅटो चिप्स हे भारतामध्ये साधारणतः 1.5 लाख कोटीचं भारतीय हे दरवर्षी संपवतात. त्यातला जे मोठे मोठे प्लेयर आहेत म्हणजे लेज आहे, हल्दीराम आहे, बालाजी आहे, डायमंड आहे, हे असे 10-15 जे मोठे ब्रँड आहेत जे ऑर्गनाइज आहेत, ज्यांच्याकडे मोठी फॅक्टरी आहे, चांगला सेटअप आहे, मॅन पॉवर आहे, सगळ्या गोष्टी आहेत. त्या काय करतात, ह्यांचा जो शेअर आहे आउट ऑफ 100% ह्यांचा शेअर 25% पेक्षा जास्त नाहीये. ह्याचा अर्थ असा होतो आजही जे लोकल प्लेयर आहेत आणि जे लोकल मॅन्युफॅक्चरर आहेत ते 75% पुरवठा करतात. तर असं मानायची गरज नाही की आमच्याकडे भांडवल कमी आहे, आम्ही ऑर्गनाइज नाहीये, आमच्याकडे टेक्नॉलॉजी नाहीये, आम्ही त्या लेवलला जाऊ शकत नाही तर आम्ही धंदा करू शकत नाही. असं काही नाहीये. आपण उलट लोकल टेस्ट ऍड करून तुम्ही जास्त धंदा करू शकता. तो फूड इंडस्ट्रीला भरपूर स्कोप आहे, बाहेर पण भरपूर स्कोप आहे, इंडियन मार्केटला पण भरपूर स्कोप आहे. मला एवढं फक्त सांगायचंय की म्हणजे मागच्या वर्षी एक आमचा क्लायंट आहे, मुंबई बेस क्लायंट आहे, गार्डन नमकीन म्हणून. ही भेळ बनवणारी खूप चांगली कंपनी होती आणि 20 एक वर्षापूर्वीचा ब्रँड होता. तर अमेरिकन एक फार्मा कंपनी भारतात आली, तिने तो ब्रँड मालकासकट विकत घेतला 350 कोटीला. आता तुम्ही विचार करा की फार्मा कंपनी अमेरिकेची ती भारतात आली, तिने फार्मा कंपनी नाही उघडली, तिने काय केलं, एक नमकीनचा ब्रँड, भेळीचा ब्रँड विकत घेतला 350 कोटीला. आणि आता विचार करा ती एक फार्माची कंपनी भारतामध्ये नमकीन विकते, पण एका वर्षामध्ये त्यांनी 30% त्यांचा सेल वाढवलाय. तर ह्याच्यावरून आपला अंदाज येईल की आपलं मार्केट किती मोठं आहे, की बाबा बाहेरची गोरी लोक पण आपल्या इथे येऊन धंदा करू इच्छितात फूड मध्ये. बरोबर. खरं तर अल्ताफ, मी तुम्हाला तेच विचारणार होतो आता, की आपल्या सगळ्यांनाच आणि खास करून आपल्या मराठी माणसाला असं वाटतं की धंदा करणं आपलं काम नाहीये. आणि म्हणजे अल्ताफ, तुम्ही तर म्हणजे आपण सगळे एकाच जिल्ह्यातले, बारामतीतले तुम्ही आहात,
आपण एकत्र शिकलेलो आहे, आपण मराठी आहोत सगळे. तर हो बरोबर. मला थोडंसं तुमच्या कंपनीबद्दल, तुमच्या प्रवासाबद्दल पण सांगा ना. त्यातनं पण आमच्या ह्या सगळ्या पार्टिसिपंटला चांगला कॉन्फिडन्स मिळेल. हो सर. आता बघा कसं आहे, की आम्ही म्हणजे आम्ही एकत्रच ग्रॅज्युएट झालो. त्याच्यानंतर एक पुणे युनिव्हर्सिटी एमबीए त्या पुंबामधून मी माझं एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं. तर एमबीए मध्ये आहे ना आम्हाला एक 6 महिन्याचा एक ट्रेनिंगचा कोर्स असतो, की तुम्हाला कंपनीकडे जायचं आणि शिकायचं. तर फॉर्च्युनेट असं होतं, की आमच्या कॅम्पसमध्ये त्यावेळेस आयटीसी आली होती. म्हणजे जी बिंगो म्हणून जे चिप्स बनवतात ना कंपनी, ती कंपनी आमच्याकडे आली होती. तर मी फक्त प्रोजेक्ट करायचा म्हणून न करता मी ऍक्च्युली त्याला वाहून घेतलं आणि समजून घेतलं, की प्रोसेस कशी असते, लोक फॅक्टरी कशी बांधतात, माल कसा पोहोचवला जातो आणि काय काय अडचणी येतात विकताना. त्या सगळ्या गोष्टी घेतल्यानंतर मला त्या फूडमध्ये खूप इंटरेस्ट क्रिएट झाला. आणि त्याच्यानंतर मी माझ्या म्हणजे माझं पहिलं कॅम्पस जे दुबईमध्ये सिलेक्शन झालं होतं जॉबसाठीचं, ते मी न स्वीकारता मी एका छोट्या कंपनीमध्ये म्हणजे चिंचवडमध्ये एक छोटं वर्कशॉप होतं. त्या वर्कशॉपमध्ये 8,000च्या पगारावर मी काम चालू केलं. फूड इंडस्ट्री म्हणजे ती पॅकेजिंग मशीन बनवायचे. अनुभव त्याच्यानंतर समजून घेतल्यानंतर आम्ही दुबईला 3 वर्ष जॉब केला आणि त्याच्यानंतर ही जी कंपनी आहे ही 4 वर्षापासून मी चालू केलेली आहे. आणि ह्या कंपनीमध्ये फक्त आमचा पहिल्यापासून हेतू हाच होता, की वन स्टॉप सोल्युशन म्हणजे एकाच ठिकाणी प्रोसेसिंग मशीन पण द्यायच्या आणि पॅकिंग मशीन पण द्यायच्या म्हणजे कंप्लीट प्लांट द्यायचा. आणि आमची स्पेशालिटी काय आहे, की आम्ही छोटे, मध्यम आणि मोठ्या सगळ्या आकारांचे प्लांट देतो. म्हणजे जसं कस्टमरचं बजेट असेल, जसे कस्टमरकडे जागा अवेलेबल असेल, जसं त्याचं बिझनेस प्लॅन असेल, त्याच्या अकॉर्डिंगली आम्ही आमचं प्लांट सजेस्ट करतो. म्हणजे थोडक्यात तुम्ही समजून घ्या, आम्ही टेलर मेड प्लांट देण्याची आमची स्पेशालिटी आहे. ओके, ओके, ओके. चालेल. म्हणजे मला माहिती आहे की पार्टिसिपंट्सच्या मनात बरेचसे प्रश्न आहेत, कारण हे आम्ही गेले महिनाभर डिस्कस करतोय हे सगळे. पण आपण आपल्या मेन टॉपिकवर येऊया, जसं आपण काल बोललो तसं. कारण आम्हाला तसे प्रश्न लोकांनी विचारले होते. आमच्याबरोबर हाऊसवाईफ्स आहेत, शेतकरी आहेत, मुंबईतनं गावाकडे शिफ्ट झालेले काही तरुण आहेत. तर त्यांना प्रत्येकाला फूड इंडस्ट्रीमध्ये काहीतरी करायचंय. आणि ते हुडकतायत, म्हणजे त्यांना अपॉर्च्युनिटी हव्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. तर आम्हाला जो एक प्रश्न होता किंवा यांच्याकडनं पार्टिसिपेंट कडनं एक रिक्वेस्ट आली होती, ती होती की मगाशीच तुम्ही म्हटला की फूड मध्ये पोटॅटो चिप्स आणि त्याचे बरेचसे प्रकार आहेत. आता म्हणजे बाजारामध्ये आपल्याला माहिती आहे की आपण आपल्या लहान मुलांबरोबर बाहेर गेल्यावर पोटॅटो चिप्स किंवा नमकीनचं पाकिट घेतल्याशिवाय तर आपल्याला घरी येताच येत नाही. तर ती इंडस्ट्री नक्की काय आहे, ती कशी वर्कआउट होते? एखादं उदाहरण म्हणजे पोटॅटो चिप्सचं उदाहरण घेऊन सांगितलं तरी चालेल, म्हणजे प्लेन किंवा रफेल्स हो, कसंही, चालेल, म्हणजे चालेल, ज्या चालेल. आहेत त्यानुसार. तर आता बघा मी मी म्हणजे जसं रणजित सर हा खरंच चांगला पॉइंट आहे. कारण काय असतं माहितीये का, की कच्चा माल शेतात तयार होतो आणि शेतात तयार बरोबर. झालेल्या मालवर प्रोसेस करून जी व्हॅल्यू म्हणजे ज्याची किंमत वाढते ती किंमत खूप वेगळी असते. म्हणजे असं जसं तुम्ही आता चिप्स प्लांट, आपण जो चिप्स प्लांट पाहिला ना, आता फॉर्च्युनेट काय माहितीये का, की आपला जो शिरूर तालुक्यातला जो सगळा भीमा नदीचा जो परिसर होता, तो ऍक्च्युली पोटॅटो बेल्ट होता ह्याच्या आधी. म्हणजे बरोबर. तिथे ह्या चिप्सच्या पोटॅटो लागणारी व्हरायटी केली जायची. पण काय झालं, ऊसाचं क्षेत्र वाढलं. लोकांना हम्म. ऊसामध्ये एक नगदी पीक म्हणून लोक पाहायला लागले, कॅश क्रॉप म्हणून, आणि त्यातून इन्कम भेटायला लागला. म्हणून लोकांनी काय केलं, की फक्त ते काढून ऊस घेतला. पण मनसरवाले जे आहेत, मनसरचा जो एरिया आहे, आंबेगावचा जो एरिया आहे, तिथे पेप्सिको ही कंपनी आहे, त्याने कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग करून त्याने टिकून ठेवलं. तर तिथले शेतकरी हे आपल्या ऊसावाल्या शेतकऱ्यांपेक्षा जास्त कमवतात आहे सध्या. बरोबर. काय आहे की चिप्स जो आहे, आता मी चिप्सचं एक्झाम्पल देतो. चिप्सचा प्लांट कसा असतो, आता चिप्सच्या प्लांट मध्ये कसं असतं, की हा एक वेगळ्या व्हरायटीचा बटाटा असतो. म्हणजे आपण जो खातो ना, तो बटाटा नसतो, ही वेगळी व्हरायटी असते. म्हणजे ओके. ह्याला चिप्सुना, याला अशी वेगवेगळी व्हरायटी असते. हा बटाटा एवढा कडक असतो, की जर तुम्ही त्याला अर्धा तास जरी बॉईल केलं, म्हणजे पाण्यामध्ये उकळवला, तरी तो सॉफ्ट पडत नाही. तो कडकचा कडकच राहतो. ओके. बटाटा जो आहे ना, हा बटाट्यामध्ये 80% पाणी असतं. त्यासाठी तुम्हाला त्याला म्हणतात 80% पाणी आणि 20% सॉलिड पर्सेंटेज. म्हणजे बरोबर. 20% बटाटाच आपल्याला ऍक्च्युली चिप्स मध्ये कामाला येतो. त्याच्यामुळे काय होतं, की साधारणतः रेशो असा असतो, की 4 किलो बटाट्यापासून 1 किलो तुमचे फ्राईड चिप्स बनतात.
ओके. आणि साधारणतः जो बटाटा जो असतो ना, हा बटाटा 5 रुपये ते 10 रुपये किलो ह्या दरम्यान भेटतो. बरोबर. आपण समजा 10 रुपये किलो पकडला, तर 10 रुपये इंटू 4 किलो म्हणजे 40 रुपयाचा तुमचा बटाटा झाला. हा बटाटा एका फ्रायर मध्ये जातो. फ्रायर मधून तो 30% ऑइल पिकअप करतो. 30% ओके. म्हणजे कसं, की बाबा 100 किलो तेलामध्ये जर तुम्ही 100 किलो बटाटा टाकला, तर कढाईमध्ये किती तेल राहिलं आणि बटाट्याने किती तेल ऍब्झॉर्ब केलं ह्याच्यावर ते ओके. पर्सेंटेज असतं. तर साधारणतः 30% हा बटाटा तुमचं तेल शोषून घेतो. म्हणजे आणि नॉर्मली काय आहे, की ह्याच्यामध्ये पाम तेल युज केलं जातं. तर पाम हा, तेल साधारणतः 60 रुपये किलोने भेटतं. बरोबर. म्हणजे ह्याचा 30% म्हणजे आपण 33% पकडलं तर 15 रुपये म्हणजे आधीचे 40 रुपये नंतरचे 15 रुपये म्हणजे हे तुमचे 55 रुपये हे तुमच्या फ्राईंगची कॉस्ट झाली. ओके. त्याच्यानंतर आपण ह्याच्यावर सिझनिंग करतो. म्हणजे ह्याच्यावर तुम्हाला पाहिलं असेल तुम्ही म्हणजे मिठाचं स्प्रे करतो किंवा आपण त्याच्यावर मसाला टाकतो. त्याच्यावर वेगवेगळी टेस्ट बरोबर. लागते. म्हणजे टँगवी टोमॅटो नंतर बार्बेक्यू असे वेगवेगळे फ्लेवर्स असतात. ते फ्लेवर्स पडले ओके. जातात आणि नंतर तो पॅकिंग केला जातो. तर साधारणतः पॅकिंग मध्ये आहे ना, पॅकिंग तुम्ही जे पाहता ना 5 रुपये 10 रुपयाचं चिप्स, तर हो, हो. त्याच्यामध्ये 5 रुपयाच्या पॅकिंगची किंमत ही साधारणतः 60 पैसे असते. 60 पैसे ओके. 70 पैसे. तर तुम्ही हम्म. पकडलं तर 1 किलो चिप्स बनवण्यासाठी तुम्हाला काय लागला? 4 किलो बटाटा लागला, 15 रुपयाचं ऑइल लागलं, प्लस एका किलोमध्ये म्हणजे जो 5 रुपयाचा चिप्स असतो तो 15 ग्रॅमचा असतो आणि त्याचं पाऊचचं वजन साधारणतः 3 ग्रॅम 4 ग्रॅम असतं. म्हणजे तुम्हाला जो मार्केटमध्ये भेटतो 18 ग्रॅम 19 ग्रॅमचा चिप्सचं पॅकेट तो 5 रुपयाचा. तर साधारणतः तुमचे 60 पाउचेस एका किलोमध्ये तयार होतात. ओके. ओके. म्हणजे तुमची रिटेल प्राइस आपण म्हणतो ना, की जो दुकानदाराला विकण्याची म्हणजे दुकानदार जो विकतो ग्राहकाला त्याची किंमत 300 रुपये किलो आहे. बरोबर. आणि इथे आपली मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट किती होते? आधीचे 40 नंतरचे 15 55 रुपये प्लस तुम्ही लेबर येतात 5 रुपये ऍड करा आणि जी लॅमिनेट कॉस्ट आहे हा, तुम्ही आपण 60 पैशांनी पकडली तर ते एक तुम्ही 40 रुपये ऍड करा म्हणजे बरोबर. 55 प्लस 40 हे 95 रुपये म्हणजे हा, 95 100 रुपयात तुमचा प्रोडक्ट तयार झाला विकण्यासाठी. 100 रुपये तुमचं मार्जिन आणि 100 रुपये तुम्ही डिस्ट्रीब्युशन चॅनलला देता म्हणजे रिटेलर ह्याच्यासाठी. आता हो, तुम्ही म्हणाल बरोबर. की 200 रुपये किलो, 200 मध्ये जर 60 पॅकेट आले तर साधारणतः हा तुमचा पॅकेट 3.25 रुपये ते 3.5 रुपयाच्या हिशोबाने तुम्ही विकू शकता. ओके. 3.5 रुपये तुम्ही विकता म्हणजे त्यात तुम्ही प्रत्येक किलो मागे 100 रुपये कमवता आणि राहिलेले जे पैसे आहेत म्हणजे मग जो डिस्ट्रीब्युटर असेल तो 50 पैसे घेतो आणि दुकानदार असेल तो 1 रुपया घेतो. आणि बरोबर. आता ह्यात सगळ्यात मोठा फायदा काय माहितीये का? ह्यातच आपण ऍक्च्युली बाकीच्यांपेक्षा वेगळा आहोत. म्हणजे तुम्ही जर लेज मध्ये गेला, बालाजी मध्ये गेला तर हे लोक आहेत ना एमआरपीच्या फक्त 8 ते 10% मध्ये काम करवतात लोकांना. ओके. म्हणजे 5 रुपयाचा चिप जो आहे ना तो फक्त 50 पैसे मार्केटने हा, कमवायचं. आपल्या ओके. केसमध्ये आपण ते 1.5 रुपये देतो आणि शेवटी कसं आहे माहितीये का? दुकानदार हा पण एक ग्राहक आहे. तो काय बघतो बरोबर. की मी ब्रँडेड विकेल तर मला 10 पैसे 20 पैसे भेटणार आहेत. मी जर लोकल विकेल तर मला 1 रुपया भेटणार आहे. तर तो काय करतो बट नॅचरली तो आपल्या प्रोडक्टला पुश करायचा प्रयत्न करतो. दुसरं बरोबर. आणखी लोकलचा आणखी एक फायदा काय आहे की तुम्ही जेवढ्या पण मोठ्या कंपन्या बघितल्या ना ह्या कंपन्या ह्या 24 तास चालण्याच्या कॅपॅसिटीच्या असतात. म्हणजे हे डायरेक्ट बरोबर. 1000 किलो 2000 किलो पर आवरच्या लाईन्स असतात. त्याच्यामुळे ह्यांना आहे ना एक जो प्लांट आहे म्हणजे एका राज्यामध्ये फक्त एकच प्लांट ठेवू शकतात ते. बरोबर. त्याच्यामुळे बरोबर. काय होतं की बऱ्याच वेळा आहे ना म्हणजे पुण्यात बनलेला माल जेव्हा चंद्रपूरला जाईल तेव्हा तो शिळाच झालेला असतो. त्याच्यामुळे पण बरोबर. लोक थोडं नाकारतात की बाबा हा शिळा माल घेण्यापेक्षा मी लोकल घेईल पण फ्रेश घेईल. एक्झॅक्टली. एक्झॅक्टली. आणि बरोबर. हेच खूप मोठं मार्केट आहे. म्हणजे आपण जरी आता आता सगळ्यांनाच आता जेवढे पण ऐकत असतील सगळ्यांना माहित असेल की जो लेजवाला आहे लेजवाला स्वतःला मार्केट लीडर समजतो. पण तुम्हाला माहितीये का पूर्ण भारताच्या मार्केट शेअर मधला फक्त 8% शेअर त्याच्याकडे आणि 8% शेअर असल्यानंतर तो म्हणतो मी मार्केट लीडर आहे. ओके. बरोबर. बरोबर. म्हणजे केवढा मोठा स्कोप आपल्याला अवेलेबल आहे की आपण मार्केटमध्ये आणखी नवीन नवीन प्रोडक्ट येऊ शकतात लोकांना देऊ शकतात. बरोबर. म्हणजे आपण अगदी 0.5% शेअरनी जरी सुरुवात केली तरी पण ती फिगर खूप मोठी असणार आहे. खूप त्यामुळे मोठी कोटीत आपण असणार आहे ती कोटीत जी असणार काही आहे. सुरुवात करू ती सुरुवात आपल्यासाठी मोठीच असेल. मोठीच असेल आणि काय आहे की ऍक्सेप्टन्स जो म्हणतो ना आपण 5 रुपये 10 रुपये हा असा सेगमेंट आहे
की ह्या बरोबर. सेगमेंटमध्ये तुम्ही लोकांना म्हणजे लोक घेतात, विचार नाही करत. म्हणजे विचार नाही करत. मी फक्त माझं एक एक्झाम्पल सांगतो की आम्ही एव्हरेस्ट मसाल्यांबरोबर काम करतो. तर माझ्या 60 पेक्षा जास्त मशीन एव्हरेस्ट मसाल्यामध्ये लागलेले आहेत. तर तुम्हाला ओके. ऐकून आश्चर्य वाटेल, एव्हरेस्ट मसाला हा एवढा मोठा ब्रँड आहे, तो काय क्लेम करतो की कन्याकुमारी पासून जम्मू काश्मीर पर्यंत, इथून कच्छ पासून आसाम पर्यंत प्रत्येक ठिकाणी आमचे प्रोडक्ट आहेत. तर बरोबर. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, ह्यांचे जे 30 ग्रॅम खालचे म्हणजे तुम्ही 5 रुपयाचा पाऊच बघितला ना, फक्त 8 ग्रॅम मसाला असतो. 5 रुपयाचा बरोबर. पाऊच आहे ना, 8 ग्रॅम मसाला असतो. आणि 1 किलोचा जो मसाला असतो ना, 1 किलोचा साधारणतः मसाला 300 रुपये किलोने विकतात एव्हरेस्ट वाले. बरोबर. आता जर तुम्हाला कॅल्क्युलेशन समजत असेल, जर 5 रुपयाचा म्हणजे 5 रुपयामध्ये 8 ग्रॅम देत असतील, तर 800 रुपये किलो विकतात ते. छोटा पॅकेट आणि बरोबर. मोठं पॅकेट 300 रुपये किलो. म्हणजे आणि तुम्ही पाहिलं ना, एव्हरेस्टचा 85% म्हणजे 85% पेक्षा जास्त बिझनेस हा 30 ग्रॅम खालचा आहे. तर आत्ताच्या घडीला आपण म्हणजे मी तुम्हाला फक्त हेच सजेस्ट करेल की वन टाइम यूज, छोटे पॅकेट, अफोर्डेबल पॅकिंग मध्ये उतरा. म्हणजे 1 किलो 2 किलो मध्ये जाण्याच्या ऐवजी वन टाइम यूज मध्ये उतरा. तुमचा धंदा खूप मोठा होऊ शकतो. बरोबर, बरोबर. आणि तेच आपण त्या चिप्स आणि ह्याच्यातनं पण अनुभवतो. पण आता मी सेकंड स्लाइडवर असं घेतलंय की फुल्ली ऑटोमॅटिक मशीन म्हणजे जस्ट एक लोकांना अंदाज येण्यासाठी 100 ते 1000 किलो पर्यंत आहेत. पण 100 किलो फुल्ली ऑटोमॅटिक मशीनची किंमत, त्याच्यानंतर सेमी ऑटोमॅटिक मशीनची किंमत, म्हणजे ते पण मी लोकांना स्लाइड दाखवतोय. सेमी ऑटोमॅटिक, फुल ऑटोमॅटिक मध्ये काय फरक येतो. ऑफकोर्स ज्यांना तो व्यवसाय करायचा आहे ते परत तुमच्याकडे येतीलच. आणि आपल्याकडं तुम्ही हे पण दाखवलंय की इंडिव्हिज्युअल फ्रायर्स पण आहेत. म्हणजे छोट्या व्यावसायिक अगदी छोट्या फ्रायर्स पासून पण काम करता येईल. तर ह्याच्याबद्दल थोडंसं सांगा ना की हे कसं त्याचा आरओआय कसा असेल, म्हणजे इन्व्हेस्टमेंट कशी आहे आणि आरओआय कसा आहे. ओके, चल. आता आता कसं आहे की जसं ऑटोमॅटिक प्लांट मध्ये आता सांगतो तुम्हाला, आता जी भारतामध्ये कोविड पसरलाय की आपल्या सगळ्यांना माहितीये की जास्त जेवढं मिनिमम हँडलिंग होईल, म्हणजे आताचा ट्रेंड काय सांगतोय की हायजीन हवंय. हायजीन सगळे बनवत होते. फूड इंडस्ट्रीमध्ये हायजीन हे पहिल्यापासून मॅन्डेटरी होतं. पण एक बरोबर. नवीन कन्सेप्ट आला ना, टच फ्री, की हातच लागलेला नाही पाहिजे. कुठल्या गोष्टीला हात नाही लागला पाहिजे. तो टच फ्री कन्सेप्ट आहे ना, हा कन्सेप्ट आपण फक्त ऑटोमॅटिक लाईन मधून करू शकतो. ऑटोमॅटिक लाईन मध्ये काय येतं माहितीये का सर, की तुम्ही तुमचा बटाट्याची गोणी ही ऑटोमॅटिक कट होते, ती हॉपर मध्ये जाते. हॉपर मध्ये जाऊन त्याचं ग्रेडिंग केलं जातं. म्हणजे ज्या साईजचे बटाटे आपल्याला मशीनला पाहिजेत ते ग्रेड केले जातात. त्याला वॉश केलं जातं. वॉश केल्यानंतर त्याच्यावरची वरची स्किन काढली जाते, म्हणजे पिलिंग म्हणतात त्याला आम्ही. त्याच्यानंतर परत वॉश करून त्याचे स्लायसिंग होतात. स्लायसिंग केल्यानंतर त्याच्या स्टार्च निघतं, ते परत धुतलं जातं. त्याला वाळवलं जातं मशीनमध्ये ऑटोमॅटिक. नंतर तो फ्राय होतो. फ्राय झाल्यानंतर त्याच्यावर मसाला लागला जातो आणि मसाल्यानंतर एक कन्व्हेअर डायरेक्ट त्याला पॅकिंग मशीन मध्ये घेऊन जातो आणि पॅकिंग मशीन मधून डायरेक्ट पाऊच बनवून, म्हणजे आता जी तुम्हाला जशी लढ दिसते ना, बरोबर. 10ची लढ, 20ची लढ, ती ऑटोमॅटिक लढ बाहेर येते आणि फक्त पॅकिंगला माणूस असतात आजकाल. म्हणजे हा झाला कम्प्लिटली की तुमचा जो प्रोडक्ट आहे, जो तुम्ही खाणार आहे, तो कुठेच कुणाच्याच हाताने टच झालेला नाहीये. फर्स्ट टू एंड. आता ह्यात काय म्हणते का, 100 किलोची लाईन. माईक म्यूट झालाय अलका. हा, झालाय. पॅकिंग म्हणजे फ्रॉम मेकिंग टू पॅकिंग, हा जो आहे हा तुम्ही डायरेक्ट म्हणजे प्लांट पासून ह्याच्यापर्यंत साधारणतः 1.5 करोडची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला लागते. आणि साधारणतः जागेची रिक्वायरमेंट जी आहे ना, ती 6,000-7,000 स्क्वेअर फूटची तुम्हाला जागा लागते. ह्याच्यामुळे तो ऑटोमॅटिक प्लांट तयार होतो. सेकंड जो प्लांट येतो ते सेमी ऑटोमॅटिक. सेमी ऑटोमॅटिक प्लांट मध्ये काय होतं की तुमची जी प्रोसेस आहे, म्हणजे अनलोडिंगची प्रोसेस ही मॅन्युअल होऊन जाते. तुम्ही काय करता, बटाटा घेता, एका पिलर. हा, परत माईक म्यूट झालाय परत. अजून पण म्यूटच आहे मला वाटतं. थोडा हँग झालेला आहे तो. बाकी पार्टिसिपंट्सला जे काही प्रश्न असतील ते त्यांनी टाकून ठेवा चॅट बॉक्समध्ये. हा, आता व्हिडिओ चालू झालाय, माईक अजून पण म्यूट आहे.
मला इथनं अनम्यूट करता येईल, एकच मिनिट. मी व्हिडिओ स्टॉप करून माईक अनम्यूट करायचा प्रयत्न करतो. मला अनम्यूट करता येत नाहीये. सचिन सर, तुम्हाला अनम्यूट, ओके, अनम्यूट झालेला आहे. अल्ताफ अनम्यूट झालेला आहे माईक, फक्त मी व्हिडिओ ऑफ ठेवलाय बँड विड्थ सेव्ह करायला. अल्ताफ आवाज येतोय? सचिन सर, माझा आवाज येतोय? हो रणजित सर, येतोय मला आवाज. ओके ओके. अल्ताफला पण आवाज येतोय, मला वाटतं तो ते बोलायचा पण प्रयत्न करतायत. हा, त्यांचा माईक तर अनम्यूट आहे. बरोबर. मे बी नेटवर्कचा काहीतरी इश्यू आला असेल, ते रिकनेक्ट होतील परत. बरोबर. त्यांना लिव्ह होऊन पुन्हा रिकनेक्ट व्हायला सांगा. आता अल्ताफ, तुम्ही माईक म्यूट करून परत अनम्यूट केलेला दिसला मला, पण तरी पण आवाज येत नाही अजून. हा, अल्ताफ मला वाटतं लेफ्ट होऊन परत जॉईन होत आहेत. ते लेफ्ट झालेले आहेत आता. पार्टिसिपंटला काही पर्टिक्युलर क्वेश्चन्स असतील तर ते त्यांनी टाईप करून ठेवा, आपण ते विचारूयात, म्हणजे आपण आपल्या डिस्कशनवर फोकस राहू शकू. हा, उल्हास, आपण विचारूया त्यांना. त्यांनी मगाशी सांगितलं की स्टार्च जास्त असलेला व्हरायटी यूज केली जाते आणि ती बाजारात उपलब्ध असते. आपल्याला फक्त ते शेतकऱ्यांपर्यंत तसं पोहोचावं लागतं. ओके, आला सर आवाज? हा, आला आला. ओके ओके. आपण सेमी ऑटोमॅटिक वरच बोलत होतो, बरोबर. हा, तर सेमी ऑटोमॅटिक मध्ये काय होतं की तुमच्या ज्या प्रोसेस असतात ऑटोमॅटिक, पाठीमागच्या ज्या फिडिंगच्या प्रोसेस असतात त्या तुमच्या मॅन्युअल होऊन जातात. म्हणजे तुम्ही काय करता, जे पिलिंग करायचंय, त्याच्या वरचं जे सालट करायचं, वॉश करायचंय, ते मॅन्युअल करता. ते पील झाल्यानंतर तुम्ही स्लाइस करता. स्लाइस केल्यानंतर त्याला पाण्यामध्ये धुता आणि परत ड्राय करून मग फ्राय करतात. पण पुढची जी प्रोसेस आहे, म्हणजे तुम्ही चकत्या टाकल्यानंतर त्या फ्राय होऊन मसाला लागून पॅकिंगची, ही ऑटोमॅटिक असते. ह्याच्यामुळे सेमी ऑटोमॅटिक म्हणतात. तर ह्याच्यामध्ये साधारणतः तुमची जी इन्व्हेस्टमेंट असते ती अर्धी होऊन जाते. म्हणजे 60 लाखामध्ये हा प्लांट येतो. आणि ह्याच्यानंतरची जी स्टेप्स आहे तो बॅच फ्रायर आहे. पण बॅच फ्रायर मध्ये काय होतं की प्रत्येक गोष्ट आहे ती बॅच मध्ये होते. म्हणजे तुमचं पिलिंग, स्लायसिंग, ड्राईंग हे बॅच मध्ये होईल. फ्राईंग तुमचं बॅच मध्ये होतं. मसाला बॅच मध्ये लागतो आणि नंतर तुम्ही ते पॅक करता. म्हणजे हाताने पण करू शकता किंवा मशीनवर पण करू शकता. तर त्याच्यामध्ये साधारणतः इन्व्हेस्टमेंट जी आहे ती 15-16 लाखापर्यंत तुमची होते. ओके, म्हणजे 40 ते 50 किलो पर आवर डिझेलवर चालणारं जे मशीन आहे, किंवा म्हणजे डिझेलचा ऑप्शन आहे, गॅसचा ऑप्शन आहे, पॅलेटचा पण ऑप्शन आहे, पॅलेटचा पण ऑप्शन आहे. आणि आपल्या जर ग्रामीण भागात असेल आणि जिथे म्हणजे पोल्युशन कोडचा प्रॉब्लेम नसेल तिथे वूड पण चालतं. तिथं वूड पण चालतं. ओके. आणि 40 ते 50 किलो पोटॅटो चिप्स बॅच फ्रायरची साधारण लाईन 15 लाखापर्यंत एस्टॅब्लिश होऊ शकते. हो, एस्टॅब्लिश होऊ शकते. ओके ओके ओके. अच्छा. आता पोटॅटो चिप्स आम्हाला बऱ्यापैकी समजलं आणि आपण हे सेशन रेकॉर्ड करतोय त्यामुळे लोक परत तुम्हाला कॉन्टॅक्ट करतीलच. पण आम्हाला हे नमकीन किंवा एक्सक्लुडेड मध्ये कुरकुरे किंवा ही लाईन कशी असते आणि त्याचं इकॉनॉमिक्स कसं असतं मग? आता बघा काय माहितीये का की ऍक्च्युली एक्सक्लुडेड स्नॅक्स मध्ये ना, ज्याच्यापासून एक्सक्लूड होतं, एक्सक्लुडेड म्हणजे काय होतं माहितीये का की कोणत्याही गोष्टीला तुम्ही जर प्रचंड दाब दिल्यानंतर त्याचे जे बॉन्डिंग्स असतात, म्हणजे प्रोटीनचे जे बॉन्डिंग असतात ते तुटतात आणि ते खूप फ्लफी होतं. म्हणजे तुम्ही आता जे कुरकुरे खाता ते ऍक्च्युली कॉर्नचे आहेत. म्हणजे बरेच लोक, बराच व्हिडिओज आलेत, बऱ्याच गोष्टी व्हायरल झाल्या होत्या की कुरकुरे म्हणजे प्लास्टिक असतं. तर 100% प्लास्टिक नसतं आणि प्लास्टिक कुरकुरे बनवणे कधीही परवडणारं नाहीये ह्याच्यापेक्षा. कारण हा कॉर्न आहे ना, कॉर्न हा कॉर्न पावडर असते. कॉर्न पावडर त्या एक्सक्लुडर मध्ये टाकले जाते. त्याच्यामध्ये प्रचंड दाब दिला जातो, हिटिंग ट्रीटमेंट दिली जाते. त्याच्यामुळे तो पफ होऊन बाहेर पडतो, त्याला फ्राय केला जातो. आता काय माहितीये का, कोणतीही वस्तू तुम्ही जर त्याला तेलामध्ये फ्राय केली आणि त्याला जाळायचा प्रयत्न केला तर तो प्लास्टिक सारखाच जळतो. बरोबर. बऱ्याच लोकांचा गैरसमज असा आहे
की कुरकुरेमध्ये प्लास्टिक असतं, तर कुरकुरेमध्ये अजिबात प्लास्टिक नसतं. आणि मी तर एवढं पण सांगेल तुम्हाला, ऍक्च्युली प्रत्येक तळलेला पदार्थ हा आरोग्यासाठी घातकच असतो असं नसतं. बरोबर. कारण ह्याच्यामध्ये कुरकुरेमध्ये वेगवेगळ्या डाळी टाकल्या जातात, कॉर्न बरोबर. टाकलं जातं. ह्या सगळ्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू खूप चांगली आहे. आणि बरोबर. आपल्या बॉडीमध्ये जसं आपण म्हणतो ना की आपण म्हणतो की आपल्यामध्ये चरबी चढते, तर चांगली चरबी आणि वाईट चरबी असते. तर चांगल्या बरोबर. चरबीसाठी तेल खाणं गरजेचंच आहे. बरोबर. आणि मुळात म्हणजे काय माहितीये का, आपण भारतीय हे चवीने खाणारे आहोत. हो. तर आणि जो ऑइल जो आहे ना, ऑइल हा टेस्ट इन्हान्सर आहे. त्याच्यामुळे म्हणजे ऑइल टाकल्यामुळं टेस्ट खूप चांगली वाढते. बरोबर. त्याच्यामुळे बरोबर. त्या बरोबर. तेलाचं आपण खाऊ शकत नाही. एक्सक्लुडेड स्नॅक्सचा सगळ्यात मोठा फायदा काय आहे, की हा मेजर जो पोर्शन आहे तो एकतर तुमचा कॉर्न म्हणजे तुमचा मका, नाहीतर दुसरी आहे तुमचा मैदा. ह्या ओके. दोनच वस्तूंपासून बनलं जातं. आणि ह्या दोन्ही वस्तू भारतामध्ये खूप जास्त प्रमाणात अवेलेबल आहेत. म्हणजे तुम्ही आजकाल तुम्ही जे मॅगी खाता, बरोबर. तो पण एक एक्सक्लुडेडचाच एक प्रकार आहे. एक्झॅक्टली. ओके. म्हणजे जी पण गोष्ट तुम्हाला लवकर बनवून खायची आहे, त्याला म्हणतो इन्स्टंट फूड. तर इन्स्टंट फूड मध्ये एक्सक्लुडेड हे कुकिंग प्रोसेस आहे. तुम्हाला खूपच फायदा, म्हणजे आपल्या भारतासाठी खूप मोठा स्कोप आहे ह्याच्यामध्ये. बरोबर. बरोबर. कारण मगाशी म्हटलं तसंच आहे परत एकदा, की मार्केट इतकं मोठं आहे आणि पॅकेट साईज जशी छोटी होतीये, जसं लोकांना परवडतंय तसं लोक खर्च करायला तयार होत आहेत. हो, आता 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 तुम्ही बघा ना, म्हणजे जर तुम्ही ह्याचा अनुभव घेतला ना, मॅगी हा आपल्या भारताच्या म्हणजे भारतीय जेवणामधला हा प्रकारच नव्हता. हा साऊथ ईस्ट एशिया मधला आहे. म्हणजे इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर, थायलंड ह्या लोकांचा प्रकार आहे हा मॅगी. म्हणजे हे नूडल्स आपल्याकडे नव्हते. पण ज्या वेळेस 84 मध्ये नेस्लेनी पहिल्यांदा लॉन्च केली भारतामध्ये, बरोबर. आजच्या घडीला मॅगी सगळ्यांना माहितीये. बरोबर. आणि लोकांचा ऍक्सेप्टन्स का वाढला? कारण दोन दोन मिनिटामध्ये तुम्हाला काहीतरी पौष्टिक खायला भेटतंय. जे पण व्यावसायिक करणारे आहेत ना, त्यांनी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवली, की मार्केटमध्ये डिमांड काय आहे आणि सप्लाय काय आहे आणि त्याच्यामध्ये गॅप काय आहे. जर या गॅप काय? फिलिंगचं काम केलं ना, की बाबा जी गोष्ट अवेलेबल नाहीये ती जर तुम्ही देऊ शकला, तर बरोबर. 100% तुमचा सक्सेस तुम्हाला भेटूनच राहतो. म्हणजे बरोबर. म्हणजे आम्ही हे ऍक्च्युली पहिल्या दिवसापासून आमच्या सगळ्या पार्टिसिपंटला सांगतोय, की कस्टमरला विचारा, कस्टमरचा स्टडी करा, त्यांच्या गॅप हुडका. तुम्ही असं नका बघू की करायला सोपं कुठलंय, करायला स्वस्त कुठलंय. स्वस्त सोपं हे आता काय असं राहणार नाहीये. नाही कस्टमरची गरज जो ओळखेल तो खरा व्यावसायिक असेल. नाही. आणि बऱ्याच वेळा काय होतं माहितीये का, की आपला गैरसमज होतो, काहीतरी नवीन घेऊन यावं लागतं. मी एक एक्झाम्पल पाहिलं होतं. एक आपला सोलापूरचा एक सोलापूर अहमदनगरचा एक माणूस होता. तो जो आहे ना, आपले जे अगरबत्ती येते ना, अगरबत्तीच्या व्यवसायामध्ये उतरला. आता अगरबत्तीमध्ये सर, ओके. आपल्याकडे अगरबत्तीच्या व्यवसायामध्ये काय आहे, आपल्याकडे परवडत नाही अगरबत्ती घरी बनवणं पण. कारण बरोबर. ज्या मशीन मध्ये ऑटोमॅटिक बनवून आलेले असतात ना, म्हणजे सायकल अगरबत्ती माझा क्लायंट आहे. तर हे लोक काय करतात, कंटेनरच्या कंटेनर मशीनवर बनलेल्या अगरबत्त्या इम्पोर्ट करतात आणि त्याला फक्त सेंट मध्ये डुबवून ते विकल्या जातात. ओके. आणि हा. जेवढे पण आहेत ना जे लोक हाताने बनवणारे, त्यांना ते परवडत नाही. कारण त्यांची किंमत त्यांच्यापेक्षा म्हणजे 10% कॉस्ट मध्ये ते इकडे आणतात आणि ही लोक मजुरी करतात. आता बरोबर. एवढं कॉम्पिटिशन असताना अगरबत्तीमध्ये तो माणूस उतरला, पण त्याने डोकं काय लावलं माहितीये सर? त्याने डोकं असं लावलं की आठवड्याचे दिवस म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. आता सोमवार सगळ्यांना माहितीये शंकराचा, रविवार सगळ्यांना माहितीये देवीचा. तर त्यांनी काय केलं होय. माहितीये का, कलर बदलले, अगरबत्तीचे कलर बदलले. आणि सोमवारी लाल कलरची अगरबत्ती, मंगळवारी हिरव्या कलरची, बुधवारी, आणि वेगळा सेट करून 10 म्हणजे 8-8 चा सेट करून तो विकायला लागला. आज तो बऱ्यापैकी फेमस आहे मार्केटमध्ये. बरोबर. म्हणजे उद्योगधंदा ऑलरेडी कॉम्पिटिटिव्ह होता, बडी मोठी लोक बसलेली होती, पण त्यांनी त्याची स्वतःची एक जागा निर्माण केली. तुम्ही सांगा, मार्केटमध्ये रिक्वायरमेंट आहे की नाही आहे, किंवा माझ्या देवीला अगरबत्ती ह्याच कलरची लावायची, लाव बाबा. तर मला मला हेच म्हणायचंय की असं नाहीये की मार्केट खूप पूर्ण भरलेलं आहे. उलट मार्केटमध्ये फक्त गॅप शोधा, त्यात उतरा, तुमचा 100% सक्सेस तुम्हाला भेटणार आहे. बरोबर. बरोबर. म्हणजे रणजित बरोबर. सर, तुम्ही मला एक्सक्लुडर म्हणे म्हणत होता, एक्सक्लुडेड स्नॅक्स. आता सांडगा हा प्रकार सगळ्यांना माहितीये. हो. बरोबर. माझ्या एका क्लायंटने
तो एक ओएनजीसी मध्ये म्हणजे ओएनजीसी मध्ये डायरेक्टर लेवलला तो काम करतोय. त्याला तो म्हणला की मला इथं माझा जीव रमत नाहीये, मला माझं काहीतरी स्वतःच करायचंय. गावी गेला, मला म्हणला की सर मला सांडक्यामध्ये काहीतरी करायचंय. तर आम्ही त्याला एक्सक्लुडेड सांडगा बनवून दिला. तो फ्लेवर करतो सर वेगवेगळ्या टाईपचे. आणि काय करतो माहिती अच्छा. कसं, मुंबईचे जेवढे पण बार आहेत त्या बारमध्ये 10 रुपयाच्या पाऊच करून विकतोय सर. ओके आजचा ओके. टर्नओव्हर किती माहिती त्याचा वर्षाचा? 20 कोटी. बापरे. हम्म. काय केलं त्यांनी? फक्त गॅप शोधला. एक्झॅक्टली बरोबर. पण मग एक्सक्लुडेडच्या लाईनचा खर्च साधारण किती येईल? आणि तुम्ही तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये नमकीनचं पण एक दिलंय की ज्यात मल्टी प्रोडक्ट आहेत. मग आणि आपण मागे बोलत होतो की प्रत्येक तालुक्याला एक मल्टी प्रोडक्ट ची लाईन असू शकते किंवा आहेत पण खरं तर. कोल्हापूरला आपण गेलो तर प्रत्येक तालुक्याचे वेगळे व्यावसायिक आहेत. तर मग एक्सक्लुडेडची साधारणपणे इन्व्हेस्टमेंट कॉस्ट किती आणि ही कॉम्पॅक्ट मल्टी प्रोडक्ट फ्राईंग लाईन आहे त्याची साधारण कॉस्ट आता किती? हा जो मल्टीपर्पज फ्रायर आहे आमचा, तो आमचा 35 लाखाचा फ्रायर आहे. पण त्याच्यामध्ये काय होतं की तुमचे 100 किलो चिप्स निघतात, त्याच फ्रायरवर तुमचे 200 किलो नमकीन निघतं आणि त्याच फ्रायरवर तुमचे 300 किलो एक्सक्लुडेड म्हणजे कुरकुरे सारखे पदार्थ निघतात. आणि आपल्या कंडिशन मध्ये काय माहितीये का, इन्व्हेस्टमेंट हा खूप मोठा बॅरियर आहे. इन्व्हेस्टमेंट बरोबर लँड पण एक खूप कॉस्टली अफेअर आहे. तर मल्टीपर्पज लाईन मध्ये काय होतं, एकाच लाईन मध्ये तुम्ही 8-10 प्रोडक्ट काढू शकता. ओके. काय असतं आपल्या लाईन मध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तोच आहे की एक प्रोडक्ट विकणं हे अवघड जातं. त्याच्याऐवजी 10 प्रोडक्ट तुमच्याकडे असतील ना तर ते विकणं सोपं जातं. कारण प्रोडक्ट बास्केट खूप महत्वाची आहे. कारण काय, तुम्ही कोणत्याही दुकानदाराकडे जाल, तुम्ही त्याला म्हणाल की मी चिप्स बनवतो, तर तो चिप्स तुमच्याकडून घेईल. पण तुम्ही त्याला जर म्हणले ना की मी चिप्स पण बनवतो, नमकीन पण बनवतो, कुरकुरे पण बनवतो आणि पापड पण बनवतो, तर तो काय म्हणेल, मी तुझ्याकडून घेतो. कारण काय, एकच बिल करायचंय. बरोबर. त्याच्यासाठी पण तो एक चांगला विषय आहे म्हणजे. ओके. मग हा मल्टी प्रोडक्ट फ्रायर साधारण 35 लाखामध्ये ही एक चांगली चालू होऊ शकते. हो. आणि साधारणपणे ब्रेक इव्हन पॉइंट किती 2 वर्षापर्यंतचा असतो का? नाही, ह्याच्यामध्ये काय माहितीये का बघा, की 8 तासाची जर गॅरंटी घेत असेल ना की बाबा मी 8 तास रोज प्लांट चालवणार, 8 तास म्हणजे साधारणतः तुमचं 800 किलो. तर जर तुम्ही चालवणार असाल ना तर हा 9 महिन्यात तुमचा प्लांट नील होतो. ओके. आणि तुम्ही 4 तास चालवणार 1.5 वर्ष. म्हणजे जेवढं जास्त तुम्ही वेळ प्लांट चालवाल, म्हणजे समजा एखाद्याने ठरवलं की मी काही नाही बाबा, मी 24 तास माझा प्लांट चालवणार, 20 तास चालवणार, तो ब्रेक इव्हन जो आहे ना तो 3 महिने 4 महिन्यात आहे सर. बरोबर. आणि आता खरं तर मी त्या पुढच्या प्रश्नाकडेच येणार होतो की इन्व्हेस्टमेंट ही किती जरी आपण म्हटलं तरी भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट मिळवणं हे तसं अडचणीचंच आहे. आणि फूड प्रोसेसिंग लाईन मध्ये जेवढी इन्व्हेस्टमेंट चांगली तेवढं आपल्याला मार्केट कॅप्चर करणं जास्त चांगलं जातं. तर मग आता तुम्ही मगाशी आत्मनिर्भर भारतच्या स्कीमचा पण उल्लेख केला आणि तुम्ही ह्या सगळ्या स्कीमवर लक्ष ठेवत असतात, तुम्ही मार्केटमध्ये आहात. तर मग कलेक्टिव्ह जर का कोणाला काही करायचं असेल किंवा अशा पद्धतीनं काही स्कीम्स येत आहेत का आता काही की जिथं मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट करणं शक्य आहे? नाही, आता सर मी काय माहितीये का, म्हणजे मला जेवढं समजतंय ना की आपल्याकडे आहे ना फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणून एक कन्सेप्ट आहे. ह्या कन्सेप्टला मी खूप जास्त महत्व देतो. कारण ह्या कन्सेप्ट मध्ये काय होतं, तुमचं साधारणतः फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये 8-10 शेतकरी एकत्र येतात. एक कंपनी आणि जे पण प्रोडक्ट फायनान्सिंग हवं असेल त्यांना, त्या प्रोडक्ट फायनान्सिंगच्या फक्त 10% त्यांचं काम होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल 2 कोटी 2 कोटीची जर इन्व्हेस्टमेंट लागली आपली, म्हणजे प्लांट मशिनरीची इन्व्हेस्टमेंट लागली, तर 2 कोटीमध्ये 10% म्हणजे 20 लाख रुपये. आणि आपल्याकडे 10 मेंबर आहेत, म्हणजे प्रत्येकी ओन कॉन्ट्रीब्युशन किती आलं, 2-2 लाखाचं आलं. आणि हे सगळं बाकीचं फंडिंग हे बँक करतं. ह्यांना 50% सबसिडी आहे, म्हणजे 1 कोटी गव्हर्नमेंट तुम्हाला परत देणार आहे ते 8 महिन्यात. आणि माझं म्हणणं काय माहितीये का, की आपण महाराष्ट्रीयनमध्ये ना असं एकट्याने बिझनेस करण्यापेक्षा एका समूहाने बिझनेस करा ना, आपल्या समविचारी लोकांबरोबर बिझनेस करा, आपल्याला चान्स जास्त आहे. म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनीचं सगळ्यात मोठं एक्झाम्पल आहे अमूल डेअरी जी आहे ती फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन आहे. केवढी मोठी झाली आहे, जगातला म्हणजे टॉप 100 मधला तो एक व्हॅल्युएबल ब्रँड आहे.
आणि हीच जी गोष्ट आहे ना, ही आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठेतरी मिसिंग आहे, की आपण ग्रुप बनवत नाही आणि कंपनी चालू करत नाही. कारण शेवटी कसं असतं, की एका माणसाने 2 कोटीची म्हणजे एका माणसाने 20 लाखाची इन्व्हेस्टमेंट करायची आणि 10 लोकांनी 2 लाखाची इन्व्हेस्टमेंट करायची. आणि शेवटी काय माहितीये का, की एक साधं एक्झाम्पल आहे, एक माणूस सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी उचलू शकत नाही. हो हो. तुम्हाला 50 किलोचं वजन उचलू शकता, 100 किलोचं उचलू शकता, 200 किलोचा एक माणूस वजन नाही उचलू शकत. पण जर 20 लोक असतील ना, तर 200 किलो उचलणं इझी आहे. नक्कीच, बरोबर बरोबर. म्हणजे आमच्या पार्टिसिपंट मध्ये काही शेतकरी पण आहेत आणि मला वाटतं त्यांना ह्याच्यावर नक्की विचार करायला पाहिजे त्यांनी. कारण फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि दुसरं म्हणजे निर्मला सीतारामननी जो काही म्हणजे त्यांचा इंटरव्ह्यू बघितला, आताच्या सगळ्या लाईन्स बघितल्या, तर शेतकऱ्याकडनं कुणीही माल उचलू शकतं. म्हणजे शेतकऱ्याचं खरं फ्रीडम खरं तर त्या लॉ मध्ये असेल, की जो लॉ जेव्हा तो पास होईल तेव्हा, आणि तेव्हा त्या लॉ मुळे आपण फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीला पण एक सोन्याचे दिवस येतील असं आपल्याला म्हणायला काहीच हरकत नाही. त्यामुळे फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि प्रोसेसिंग हे खरं तर खूप चांगलं. आणि आपलं जसं तुम्ही अमूलचं उदाहरण सांगितलं, तसं आपल्या मराठी माणसाचं सह्याद्री ॲग्रो फार्मचं पण नाशिकचं उदाहरण सगळ्यांना आपल्याला खूप चांगलं आहे खरं तर. बरोबर. अल्ताफ, आपण नेहमी बोलत असतो आणि आपण ह्या विषयावर खरं तर खूप वेळा चर्चा पण केली आहे, की पॅकेजिंग म्हणजे एखादा माल घेऊन, आणि आम्ही त्याचं एक सेशन पण घेतलं होतं रिपॅकिंगचं. तर पॅकेजिंग हा एक सेपरेट बिझनेस आहे, ही एक सेपरेट टेक्नॉलॉजी आहे. आणि पॅकेजिंग ची माहिती करून घेऊन योग्य प्रॉडक्ट निवडून तो तयार करणं किंवा दुसऱ्यांकडनं घेऊन तो चांगल्या पद्धतीनं पॅक करणं, हा पण एक चांगला व्यवसाय आहे. आणि त्याच्यामध्ये पण अलराट एक खूप चांगलं काम करते. म्हणजे मी तुमचे पॅकेजिंग मशीन बघितलेले आहेत. त्याच्याबद्दल पण आम्हाला थोडं सांगा ना. आता कसं आहे, की पॅकेजिंग मशीन जे आहेत, पॅकेजिंग मशीन मध्ये काय आहे, की पॅकेजिंग मशीन मध्ये 2 प्रकार येतात. एक ऑटोमॅटिक पॅकिंग मशीन, ज्याच्यामध्ये ओपन फिल्म पासून पाऊच तयार होतो, आपला जो माल असतो तो वजन होतो, पॅक होतो आणि तो बाहेर येतो. आणि दुसरं असतं सेमी ऑटोमॅटिक. सेमी ऑटोमॅटिक मध्ये फक्त वजन होतं, आपल्याला रेडीमेड पाऊच घ्यावा लागतो, तो भरावा लागतो. काय आहे, की आता मी जसं तुम्हाला सांगतोय ना, आत्ताचा ट्रेंड कसा आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की कोरोना व्हायरस हा पसरतोय. लोका टू म्हणजे एका माणसापासून दुसऱ्या माणसापासून परत पसरतोय. तर लोकांना काय माहितीये का, आत्ताच्या कंडिशन मध्ये हे खूप मोठं स्टेटमेंट होईल माझ्याकडून, बोलतोय तर त्यांचं असंच म्हणणं आहे, आत्तावर आपल्याकडे भाजी भेटते, उघड्यावर भाजी भेटते. म्हणजे ती मेथी असेल, शापू असेल, काही म्हणजे बटाटे असतील, हे सगळे उघड्यावर भेटतात. आपण जातो, घेतो. पण येणाऱ्या 3 वर्षामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी एका पाऊच मध्ये पॅक झालेल्या भेटतील. म्हणजे तुम्ही रस्त्यावर घ्या, नाही तर तुम्ही मॉलवर घ्या, तुम्हाला ते पॅक. कारण ही आता गरज आहे. कारण हा जो व्हायरस आहे, ही एक शृंखला आहे. म्हणजे कोरोना ही एक कम्प्लिटली कम्युनिटी आहे. आणि ह्यांचं वैशिष्ट्य असं आहे, एक आल्यानंतर बाकीचे सगळे फॉलो करतात त्यांना. तर माइट बी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कोरोना सारखे आणखी व्हायरस बघायला भेटतील. त्याच्यामुळं ह्याच्यावर फक्त एकच ऑप्शन काय आहे, अनटच. बरोबर बरोबर. जो पण खाण्याचा पदार्थ आहे तो अनटच असला पाहिजे. अनटच असेल तर तो हेल्दी आहे. आणि हा ट्रेंड वाढणार आहे. तर मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, की आपण म्हणजे आपलं महाराष्ट्र खूप सुजलम सुफलम आहे. इथे प्रत्येक गोष्टी, प्रत्येक सीझन आपण कॅच करू शकतो. आपले भाजीपाला चांगला आहे. महत्वाचं म्हणजे काय माहितीये का, जगामध्ये मिलेट म्हणून म्हणजे ज्वारी, बाजरी, रागी, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या भारतामध्ये खूप जास्त भेटतात. ह्याला बाहेरच्या कंट्रीज मध्ये पण खूप जास्त वाव आहे. पण परत तेच आहे, की आपण त्याला योग्य पद्धतीने पॅक करत नाही त्यांच्या नॉर्मच्या हिशोबाने, म्हणून आपण एक्सपोर्ट करू शकत नाही. जर शेतकऱ्यांनी हा पण जर विचार केला, की आपल्या इथल्या डाळी, आपल्या इथला मूग, भुईमूग, नंतर तुमची ह्या सगळ्या कडधान्य, हे जर तुम्ही पॅक करू शकला तर खूप मोठा स्कोप आहे एक्सपोर्टला पण आणि मार्केटला पण. आणि महत्वाचं म्हणजे काय माहिती का, येणाऱ्या काळामध्ये 2-3 वर्षात आपल्याला ही तयारी करावीच लागेल, की जी भाजी द्यायची ना तुम्हाला मार्केटमध्ये, ती निवडून द्यावी लागेल आणि पॅक करून द्यावी लागेल. लोक आता ती पण करणार नाही. बरोबर बरोबर बरोबर. खरं तर आमच्या पार्टिसिपेंट मध्ये 2-3 लोक असे आहेत की जे कट व्हेजिटेबल्सचा सिरियसली विचार करतायत. आणि त्यांना म्हणजे आता जरी ते कॉटेज स्केलला करत असतील तरी पण त्यांना मार्केट कुठल्या बाजूने जाणार आहे हे समजणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने ते त्यांचा प्लॅन पण करू शकतील. म्हणजे
त्याच्यामध्ये किती स्कोप आहे, ह्याच्या दृष्टीने त्यांना किती वेळ देता येईल, किती इन्व्हेस्टमेंट आणता येईल, ह्याचं त्यांना प्लॅन करता येईल. पण आमच्याकडे नेहमी एक अशी रिक्वायरमेंट येत असते, आणि मगाशी तुम्ही ते थोडं सांगितलं पण एव्हरेस्ट मसाल्याचं उदाहरण, की आता छोट्या पाऊचमध्ये प्रत्येक किराणाच्या दुकानावर, प्रत्येक छोट्या मोठ्या स्लॉटर हाऊसमध्ये ते मसाले मिळतात, किंवा अगदी जिरे, मोहरी हे जे अगदी छोटे छोटे पॅक पण मिळतात, ते आम्ही असे लटकून ठेवलेले बघतो सगळे किराणा मालाच्या दुकानामध्ये. आणि खरं तर तुम्ही मगाशी म्हटला पण की हे सगळे गोष्टी घेऊन फक्त रिपॅक करायच्या असतात, चांगले निवडून, शेल्फ लाईफ वाढेल ह्या पद्धतीनं. तर मग तसं जर का एखादं छोटं मशीन घ्यायचं असेल पाऊच पॅकेजिंगचं, आपण आज सध्या असं म्हणू की सेमी ऑटोमॅटिकच मशीन घ्यायचं असेल, तर काय इन्व्हेस्टमेंट लागेल आणि कशा प्रकारचे रिटर्न्स असू शकतील मग त्यात? आता बघ कसं माहितीये का, ह्याच्यामध्ये ना दोन प्रकारचे पॅकिंग असतात. साधारणतः एक ग्रॅन्युलर पदार्थ असतो, म्हणजे साखर, डाळी, ह्या कसं आहे, ह्या कोरड्या, ड्राय आणि फ्री फ्लो असतात, आणि दुसरे असतात पावडर. तर ह्या पावडर पॅकिंग करण्यासाठी वेगळं मेकॅनिझम येतं, आणि ग्रॅन्युल पॅक करण्यासाठी वेगळं मेकॅनिझम येतं. पण साधारणतः पकडून चला की तुम्ही 5-6 लाखामध्ये तुम्ही एक सेमी ऑटोमॅटिक युनिट चालू करू शकता. ओके, म्हणजे तशी चांगली, म्हणजे खूप मोठी इन्व्हेस्टमेंट नाही, 5-6 लाखामध्ये करता येऊ शकेल. हो, करता येऊ शकतं. ओके, हा हा, बरोबर. ओके, मला वाटतं आपण आधी थोडेसे प्रश्न घेऊयात, मग अजून पण काही प्रश्न येतील आणि मग परत आपण काही डिस्कस करायचं असेल तर करूयात. म्हणजे आम्ही तुमचा वेळ 3 वाजेपर्यंतच मागितला आणि 10 मिनिटच आहे, म्हणून मी काही प्रश्न आधी घेतो आणि मग आपल्याला ते परत काही डिटेलमध्ये जाता येईल. तर खरं तर उल्हास वानखडे म्हणून आपल्या बरोबर आहेत. त्यांचं म्हणणं आहे की असा चिप्सचा पोटॅटो ओपन मार्केटमध्ये मिळतो का, आणि तो कसा खरेदी करायचा? हा, ओपन मार्केटमध्ये भेटतो ना सर, तो ओपन मार्केटमध्ये भेटतो. म्हणजे जसं तुम्ही आता ह्याच्यामध्ये जाल, म्हणजे आपल्या मनसरच्या मार्केटमध्ये जाल, तर मनसरच्या मार्केटमध्ये कसं आहे की मनसरच्या मार्केटमध्ये बरेच शेतकरी आहेत, ते डायरेक्ट विकतात, आणि जेव्हा सीझन नसतो त्यावेळेस हे कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवतात. तर कोल्ड स्टोरेज वाली लोक पण विकतात ह्याला. नंतर कसं आहे की एक सीझन, पहिला सीझन चालू होतो मनसरचा, तो सीझन संपतो, चालू होतो इंदोरचा, इंदोरचा सीझन संपतो, चालू होतो तुमचा गुजरातचा. ओके ओके. जर तुम्ही व्यवस्थित प्लॅन केलं, आणि जर तुम्ही कोल्ड स्टोरेज मेंटेन करू शकला, तर तुम्ही मार्केटमध्ये पण विनर राहता. म्हणजे तुम्हाला सांगतो एक्झाम्पल काय, की ज्यावेळेस बटाटा निघतो ना, त्यावेळेस त्याची किंमत लिटरली ₹1.5 ₹2 किलो असते. बरोबर. 10 रुपयापर्यंत पोहोचते ऑफ सीझनला, ती कधी कधी 15 रुपयाला पण जाते. बरोबर. पण जर तुम्ही ते स्टोरेज करू शकला, तर वर्षभर तुम्ही ₹2 किलोनी म्हणजे हे प्रोडक्ट काढू शकता. आणि कोल्ड स्टोरेज कॉस्ट ही खूप जास्त नाहीये. बरोबर बरोबर बरोबर. एक तर आपण कोल्ड स्टोरेज फॅसिलिटी मधनं विकत घेऊ शकतो, किंवा आपण स्वतः क्रिएट करू शकतो. आपण स्वतः क्रिएट केलं तर एक्सपेन्सिव्ह होईल, पण तुम्ही कोल्ड स्टोरेजला जरी ठेवला, म्हणजे विकत घेतला सीझनच्या वेळेस, जेव्हा स्वस्त होता तेव्हा विकत घ्यायचा आणि कोल्ड स्टोरेजला ठेवायचा, जसा जसा यूज होईल तसा तसा काढायचा, तरी तुम्हाला ते परवडतं. ओके ओके, बरोबर. एवढी मोठी लेस कंपनी जी आहे ती पण हेच करते, शेतकऱ्याकडून घेते जेव्हा स्वस्त रेट असतो, त्यांचे कोल्ड स्टोरेजचे सप्लायर आहेत, त्या कोल्ड स्टोरेज जातं आणि कोल्ड स्टोरेज वाले सप्लाय करतात त्यांना. अच्छा, ओके. त्याच्यानंतर अभिजित शिंदे असं विचारतायत की, म्हणजे मला तो प्रश्न नीट नाही कळला, आपण त्यांच्याशी पण बोलू, पण व्हेजिटेबल पेस्ट जे असतात, मला वाटतं त्यांना प्युरी बद्दल विचारायचंय. मे बी गार्लिक पेस्ट, जिंजर पेस्ट, ह्याचं पण मार्केट मोठं आहे. तर व्हेजिटेबल पेस्ट पॅक करायला मशीन्स कशा लागतात आणि प्रोसेसिंगचं कसे प्रॉस्पेक्ट आहेत त्यात? नाही, आता ह्याच्यामध्ये तेच आहे की जसं तुमचं व्हेजिटेबल पेस्ट आहे, म्हणजे मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगतो. मदर रेसिपी जो आहे ना, तो माझा क्लायंट आहे. ओके, तर तुम्ही ह्यांचं पाहिलं असेल ना, ह्यांचं कांदा लसूणची पेस्ट आहे, म्हणजे सॉरी, लसूणची पेस्ट येते, नंतर त्यांची अद्रकची पेस्ट येते. आता ही काय करतात माहिती का सर, हे ज्यावेळेस सीझन नसतो ना, ज्यावेळेस ती निघते त्यावेळेस ती 2000 टन 3000 टन विकत घेतात. ओके, त्याला आपल्या हिशोबाने प्रोसेस करतात कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवून. मला फक्त सांगायचा मुद्दा काय माहितीये का, प्रोसेसिंग मशीन सगळ्या भेटून जातील, फक्त काय आहे की हे जे प्रोक्रुटमेंट आहे आपल्या, म्हणजे विकत घेणं आणि त्याचं मॅनेजमेंट, हे फक्त महत्वाचं आहे. बाकी ह्याच्यामध्ये काय माहितीये का,
क्लिनिंग येतात, ग्रेडिंग येतात, नंतर ह्याचं प्युरी बनतात, त्याच्यावर एक ट्रीटमेंट होत. बरोबर बरोबर. आणि तुम्ही ते कस्टमाइज पण करता मशीन रिक्वायरमेंट. ऍक्च्युली काय माहितीये का की ही स्पेशालिटीच आहे. आम्ही आहे ना, आम्ही अनऑर्गनाइज सेक्टरलाच टॅकल करतो. अनऑर्गनाइज सेक्टर मध्ये कसं असतं की एकदम नॉन टेक्निकल लोकांना आम्ही टेक्निकल गोष्टी देतो, त्याच्यामुळे कस्टमाइजच असावं लागतं आम्हाला. प्रत्येकाची रिक्वायरमेंट वेगळी आहे कम्प्लीटली. ओके ओके ओके. हा हा हा. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आता प्लास्टिकला अल्टरनेटिव्ह प्लास्टिक किंवा असं काही करायला लागणार आहे का अजून प्लास्टिक फूड इंडस्ट्रीमध्ये वापरलं जातंय किंवा कसं त्याचा ट्रेंड आहे? मग आता काय माहितीये का, प्रत्येक प्लास्टिकला ना अजून तरी अल्टरनेटिव्ह नाहीये. आणि अल्टरनेटिव्ह नाहीये म्हणण्या काय आहे माहितीये का, आपलं पॉप्युलेशन, जगाचं पॉप्युलेशन, प्लास्टिक हे एक इझी मीडियम आहे. फक्त आता काय माहितीये का, आता इन्स्टेड ऑफ प्लास्टिक बँक गव्हर्नमेंट काय बघतंय, रिसायकल कसं करता येईल. म्हणजे तुम्ही जर युरोपचं एक्झाम्पल घ्या ना, आपल्यापेक्षा जास्त प्लास्टिक युज केलं जातं. आणि तिथे कसं आहे की जी कंपनी तो पाऊच बनवेल त्यांची जबाबदारी आहे तो पाऊच रिसायकल करायचं. तर युरोप सारख्या कंट्री ज्या खूप डेव्हलप आहेत आणि खूप प्रोग्रेसिव्ह आहेत, त्या पण प्लास्टिक बंदी नाही आणू शकल्या. आपण तर म्हणजे त्यांच्यापेक्षा थोडेसे अल्टरनेटिव्ह हुडकणं अजून अवघड आहे. अवघड आहे. बायोडिग्रेडेबल प्लास्टिकचा काय सर स्कोप? प्रत्येक काय असं असतं माहितीये का की जर तुम्हाला पैसे जर भेटणार असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी वस्तू तुम्ही 5 रुपयामध्ये विकताय, तिथे तुम्ही नॉर्मल प्लास्टिक युज करताय, पण तुम्हाला तिथं 5 रुपयाची किंमत भेटणार असेल तर तुम्ही बायोडिग्रेडेबल प्लास्टिक नाही वापरणार. जिथे तुम्हाला प्रीमियम भेटणार आहे, म्हणजे जिथे तुम्हाला कॉस्ट 50 रुपयाची भेटणार आहे, तिथे नक्कीच वापरू शकतो. हा म्हणजे आहे त्याला तसं इम्प्लिमेंट करता येते आपल्या ऍज पर आवर रिक्वायरमेंट. आपल्या मशीन मध्ये प्रोव्हिजन आहे सर. माझं मशीन बायोडिग्रेडेबल आणि डिग्रेडेबल म्हणजे अजिबात भेदभाव करत नाही. मशीनचं प्रिन्सिपल सेम आहे. फक्त काय माझा कन्सर्न काय आहे की कॉस्ट भेटली पाहिजे समोर कस्टमरला, बाकी काही नाही. बरोबर. अजून काही प्रश्न आलेले नाहीये. आम्ही तुम्हाला सगळ्यांना ओळखतो, आपण बऱ्याचदा बोललेलो आहे पार्टिसिपेंटला. तर मी काही लोकांशी ज्यांच्याशी बोललो होतो, उदाहरणार्थ आता गीतेश आहे आपल्या बरोबर, तर गीतेशला मी सांगायचा प्रयत्न असाही करत होतो की फूड प्रोसेसिंग मध्ये प्रोसेसिंग करायलाच पाहिजे अशी रिक्वायरमेंट नाहीये. पॅकेजिंग ही पण एक मोठी रिक्वायरमेंट आहे, खूप मोठा स्कोप आहे रिपॅकिंग करणं. तर गीतेश पद्धतीनं पण विचार करायला पाहिजे. आणि 100% सर, 100%. म्हणजे ह्याला एक टर्मिनॉलॉजी आहे, ह्याला म्हणतात मिनिमम प्रोसेसिंग. ओके. अच्छा. म्हणजे व्हेजिटेबल घेतले, वॉश केले आणि डायरेक्ट पॅक केले. कडधान्य घेतले, फक्त निवडले आणि पॅक केले. ओके ओके ओके. मिनिमम प्रोसेसिंगला पण खूप मोठा स्कोप आहे. मी फक्त एवढं सांगू शकतो बघा, म्हणजे जगाचं आपल्याला फक्त चायनाबद्दल काय माहितीये की चायना जगाला इलेक्ट्रॉनिक सगळ्या वस्तू प्रोव्हाइड करतात. पण चायना जगाला 80% मेडिकल सप्लाय पण करतो. म्हणजे जे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट असतात मेडिसिन मध्ये लागणारे ते चायना सप्लाय करतं. पण सगळ्यात मोठं शॉकिंग काय माहितीये का, जगामधलं 80% फ्रेश अँड प्रोसेस फूड इज सप्लाय बाय चायना. म्हणजे त्याचं तुम्हाला एक्झाम्पल सांगतो की जगामध्ये आपल्याला माहितीये की ऍपल जगामधले 100 मधले 50 ऍपल हे चायना जगाला एक्सपोर्ट करतं आणि दुसऱ्या नंबरला अमेरिका आहे, ती 6 ऍपल जगाला सप्लाय करतं. म्हणजे विचार करा कॉम्पिटिशन आहे का चायनावर कुणाचं. तर मला सांगायचा मुद्दा हा आहे की काय झालंय माहितीये का, ह्या कोरोनामुळे ना लोकांच्या मनामध्ये एक द्वेष निर्माण झालाय चायनाबद्दल. जसं भारतीयांमध्ये आहे ना, तसा गोऱ्या लोकांमध्ये जास्त द्वेष तयार झालाय, कारण त्यांची लोक जास्त मिलीत. तर काय आहे, तो 80% मार्केट आहे त्यांचं, ते कुठे ना कुठे डिस्टर्ब होणार आहे आता. आणि एक मार्केटचा रूल असतो की कुठेतरी लॉस होत असतो ना कुणाचा तरी, तर कुणाचा तरी फायदा होत असतो. आता हे जर चायना नंतर सगळ्यात जास्त जमीन आपल्याकडे, सगळ्यात जास्त फेवरेबल कंडिशन आपल्याकडे, जर आपल्या शेतकरी बांधवांनी हा जर फायदा उचलू शकले तर विचार करा, आपली जी इकॉनॉमी आहे ही फक्त म्हणजे 2.3 बिलियनची इकॉनॉमी आहे. चायनीज इकॉनॉमी 19.5 बिलियनची आहे. बरोबर. जर आपण 1%, 2% जरी फायदा उचलू शकलो ना, तरी आपला जीडीपी आपण खूप चांगल्या पद्धतीने वाढू शकतो, फक्त ऍग्रिकल्चर थ्रू. एक्झॅक्टली. आणि ते सगळे आपण असे छोटे व्यावसायिकच करू शकतो, कारण भारतात त्यांचंच म्हणजे भारतामध्ये त्यांच्यासाठी पण खूप फेवरेबल सगळं कंडिशन आहेत. मी काय म्हणतो, ह्याला ना, ह्या छोट्या उद्योजकांना आम्ही एमएसएमई म्हणतो. आणि एमएसएमई हे
आपल्या जीडीपीच्या हे छोटे उद्योग म्हणजे दुधाचा असेल, कुणी छोटा म्हणजे लोहार चांभार जो पण असेल ना, हे बरोबर. एमएसएमई चे छोटे उद्योग हे 50% जीडीपीला कॉन्ट्रीब्युट करतात. म्हणजे आपल्या देशाचा जेवढा इन्कम आहे त्यातला 50% आणि एम्प्लॉयमेंट मध्ये 90%. म्हणजे ह्यांच्यामुळे 90% एम्प्लॉयमेंट येते. बरोबर बरोबर तर आपण बॅकबोन आहोत. बरोबर माझी तर खूप इच्छा आहे की बरेच मराठी उद्योजक आले पाहिजे त्याच्यामध्ये. एक्झॅक्टली बरोबर. पूनम दरेकर आहेत आपल्या बरोबर आणि ते स्पाइस इंडस्ट्रीचा सिरियसली विचार करतायत. तर एक मिनिमम इन्व्हेस्टमेंट मध्ये साधारण स्पाइस इंडस्ट्रीचं साधारण रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट कशी असू शकेल किंवा त्यात आता एवढे मोठे प्लेयर असताना त्यामध्ये एंट्री करायला स्कोप आहे का? आता बघा मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. प्रत्येकच कसं असतं माहितीये का, प्रोडक्ट प्लेसमेंट हा एक प्रकार असतो. माझा एक क्लायंट आहे नगरचा, कुसुम मसाले म्हणून. तर काय आहे की हा जो क्लायंट होता, हा क्लायंट आता तुम्हाला माहिती आहे की सगळे मसाले बनवतात, त्याच्याबरोबर एक कांदा लसूण मसाला हा खूप एक म्हणजे फेमस पदार्थ आहे. कांदा लसूण मसाला का, तर फक्त भाजीत तेवढं टाकायचं, कांदा लसूण टाकायची गरज नाही, लवकर भाजी तयार होते. तर बरोबर. सगळ्यांना माहिती आहे मार्केट लीडर कोण आहे. मार्केट लीडर तुमचा प्रवीणवाला आहे कांदा लसूण मसाल्यामध्ये. तो पण आपलाच क्लायंट आहे. तर 22 टन रोज कांदा लसूण बनवतो. तर आमचे जे क्लायंट होते नगरचे, त्यांचा मुद्दा असा होता की आमचा मसाला चांगला आहे, कांदा लसूण मसाला चांगला आहे, पण आमचा सेल हा 300 किलो 400 किलो होतोय जास्तीत जास्त. आम्ही त्या लेवलला का पोहोचू शकत नाही. तर त्यांचे छोटे बंधू आणि मी आम्ही असं एक ठरवलं की त्या कांदा लसूण मसाल्याला कांदा लसूण न देता काहीतरी वेगळं नाव देऊ. तर त्यांनी काय दिलं, काय ठरवलं, नगरी झटका. म्हणजे त्यांनी नाव काय दिलं, नगरी झटका. हा, बरोबर. आता नगरी झटका नाव दिल्यामुळे काय झालं माहितीये का, लोकांना वाटलं हा काहीतरी वेगळा मसाला आहे. ऍक्च्युली तो कांदा लसूण मसालाच आहे. पण नगरी झटका म्हणल्यामुळे सर आज त्यांचं 3.5 टनचं काम आहे त्याच एका मसाल्याचं. बरोबर म्हणजे बरोबर माझं म्हणण्याचं कळलं का उद्देश असा आहे सर की प्रत्येक गोष्टीला स्कोप आहे. तुम्ही कसं प्रेझेंट करता ना त्याच्यावर सगळं डिपेंड आहे. बरोबर 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 नक्कीच बरोबर. आता चॅटबॉक्स मध्ये काही प्रश्न नाहीयेत, पण कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल किंवा काही शंका म्हणजे की अजून काही माहिती विचारायची असेल तर ती आपल्याला घेता येईल. कारण आपला वेळ पण संपलेला आहे, 3 वाजून गेलेले आहेत. तर अजून कोणाला काही प्रश्न आहेत किंवा काही विचारायचं राहून गेलं असेल तर तसं तुम्ही विचारू शकता. सॅम. अल्ताफ सर. हा सर. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून सर. सर दुसरं काय अजून दुसरं काय करू शकताय, लाईक एव्हरीथिंग इज तुम्ही सांगितलं ती वेफर आणि सगळं सांगितलंय. दुसरं काय अजून लहान व्यवसायामध्ये काय नाही, तुम्ही फार्मर्सला सांगितलं की लॉबी बनवायची, फार्मर्सची लॉबी म्हणजे एकत्र करायचं. दुसरं काय साहेब असं तुम्ही काही करू शकता काही घरी, लाईक एक वुमन एम्पॉवरमेंट साठी काही करू शकता साहेब? नाही आता तुम्हाला सांगू की एक जो गोष्ट येते ना ती कुरडई येते, असे सांडगे येतात जे वाळलेले पदार्थ आपण उन्हाळ्यात करतो ते. आता जर तुम्ही ते पाहिले ना तो एकदम अनटच मार्केट आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ना ब्रँड कोण नाहीये की बाबा कुरडईचा हा ब्रँड आहे, जसं मॅगीचा कोणतरी ब्रँड आहे पण कुरडईचा कोण ब्रँड नाहीये. आता कुरडईमध्ये आपल्याला काय माहितीये, कुरडई फक्त आपल्याला पांढरीच कुरडई माहितीये, पण फ्लेवर कुरडई आली का, असं काहीतरी इनोव्हेशन घेऊन या, मार्केटला काहीतरी वेगळं द्या. लोकांना हौसी नवसी गौशी खूप लोक आहेत, कारण हॉटेल जरी बंद झालं ना तरी तोंडाची चव बंद नाही होणार सर, आणि ती पाहिजेच पाहिजे लोकांना. अगदी बरोबर आहे. हो हो. सॅम मला वाटतंय तुम्हाला भेटलेले अल्ताफ. हो हो, आम्ही एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करतो त्यांच्या मोरिंगा पावडरच्या. त्यांचा एक खूप चांगला प्रोडक्ट मार्केटमध्ये लवकरच येतोय महिनाभरात, एनर्जी बार म्हणून. खूप चांगली लोक आहेत, म्हणजे खूप चांगलं आहे एफर्ट चांगले. आणि साहेब मी तुम्हाला म्हणजे अल्ताफ साहेब सगळ्यांना सांगतो की अल्ताफ सर का इतकं लाईक रणजित सर आणि अल्ताफ सर दोन्ही सर इतकं कॉपरेटिव्ह आहे. काही पण तुम्हाला पाहिजे तर ती त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि आय एम सॉरी टू से बट दे आर ऑलवेज हेल्पफुल. तर थँक्यू फॉर एव्हरीथिंग साहेब. इट्स प्लेजर. बेसिकली काय जग छोटं आहे, म्हणजे आपण सगळे एकमेकांना ओळखतो आणि आपण कुठं ना कुठे एकमेकांच्या मदतीसाठी भेटतोच. आणि महाराष्ट्रीयन आहेत, आपण भेटलंच पाहिजे, मदत केलीच पाहिजे. एक्झॅक्टली. केल्याशिवाय आपल्याला सगळ्यांना एकत्र काम करणं
किंवा टीम अप केल्यावरच आपल्याला एकत्र काम करता येईल. लोक बाकीच्या राज्यातली करतात, आपणच नेमके मागे राहतो. महाग होतं बरोबर. बरोबर. अल्ताफ सरांचा नंबर मी सगळ्यांना शेअर करणार आहे. त्यांचं हे प्रेझेंटेशन पण, दोन्ही प्रेझेंटेशन मी तुम्हाला ग्रुपवर पाठवणार आहे. देशमुख सर डायरेक्ट. ओके. मला एक रणजित सर, एक अल्ताफ सरांना विचारायचं आहे की त्यांनी आता कुरड्या सांड्याचं जे एक्झाम्पल दिलं, पण सर त्या मॅनमेड म्हणजे आपण घरी जनरली लेडीज बनवतो, त्याचं असं काही मशीन वगैरे मिळते का मग? सगळं होऊ शकतं सर, सगळं होऊ शकतं. ओके. त्याच्यामुळे मला म्हणतोय कस्टमायझेशन आहे. आणि कसं आहे माहिती का सर, की आपल्या लाईन मध्ये, कुठल्याही लाईन मध्ये कसं आहे माहिती का, इनपुट इज इक्वल टू आउटपुट. जेवढ्या चांगल्या लेवलची तुम्ही टेक्नॉलॉजी लावाल, जेवढी चांगली इन्व्हेस्टमेंट लावाल, त्याच्याच अगेन्स्ट तुम्हाला तेवढे सेव्हिंग पण जास्त भेटतील आणि मार्केट पण जास्त भेटेल. मी परत तेच सांगतोय, फ्युचर आहे ना, फ्युचर हे अनटच मार्केटचे, म्हणजे अनटच प्रोडक्ट पाहिजेत लोकांना. बरोबर. जिथं तुम्ही देऊ शकला तिथं तुम्हाला मार्केट अवेलेबल आहे. ओके सर. ओके सर, थँक्यू. मला वाटतंय तसे सगळ्यांचे प्रश्न आता झालेले आहेत. काही जणांच्या मनात अजून पण प्रश्न नक्कीच असतील, कारण खूप नवीन कन्सेप्ट आपण आता बघितल्या आहेत. त्या कन्सेप्ट आपण आधी बघितलेल्या नव्हत्या, किंवा त्या कन्सेप्ट खरं तर आपल्याला कोणी सांगत नाही. म्हणजे अल्ताफचं मला विशेष काय वाटतं की म्हणजे एकतर टू द ग्राउंड माणूस असेल तर कम्फर्टेबल असतो आपण त्यांच्याबरोबर काम करताना, बोलताना. पण तरी पण इतक्या मोठ्या कंपनीचे ते सीईओ आहेत, इतकं मोठं काम ते बघतायत, इंटरनॅशनल कोलॅबरेशन्स आहेत. पण तुम्ही आता बघितलं असेल की एकदम साध्या पद्धतीने गोष्टी समजून सांगणं, त्यांच्या क्लायंट बद्दलच्या असतील किंवा बिझनेस बद्दलच्या असतील, बिझनेसच्या ट्रिक्स असतील, हे सगळं ते खूप अगदी साध्या पद्धतीनं आणि खूप आपुलकीने सांगतात. म्हणजे सॅमचा पण तोच अनुभव आहे खरं तर. जेव्हा मी सॅमला त्यांचा नंबर दिला होता तेव्हा मी त्यांना गॅरंटी दिली होती की तुम्ही बिनधास्त त्यांना फोन करा आणि तुम्ही ठरवा त्यांना कधी भेटायचंय. तुम्ही अजिबात असं म्हणू नका की इतकी मोठी फॅक्टरी आहे, मी कसा भेटायला जाऊ आणि कुठं भेटू. तुम्ही ठरवा की तुम्हाला त्यांना कधी भेटायचंय आणि तुम्ही एकत्र बसून बोला. तुम्हाला नक्की काही ना काही वे आउट मिळेल, कारण मार्केटमध्ये फिरणारा, टेक्नॉलॉजी माहीत असणारा असा हा माणूस आहे आणि अशी ही कंपनी आहे. तर अल्ताफ सर, महेश तुम्हाला काही विचारायचं आहे का? तुम्ही माईक अनम्यूट केलाय, कारण मी आता क्लोज करत होतो. हा मला बोला ना म्हणायचं, महेश. आपण जे आजपर्यंत एवढे इंटरॅक्शन केले ना, त्याच्यात भरपूर असे प्रश्न वगैरे होते जिथं आम्हाला व्यवस्थित उत्तरं भेटली. पण कधी आम्हाला ते ऐकायचं असेल तर आम्हाला हे लेक्चर्स बघावे लागतील. त्यासाठी सगळे लेक्चर्स एकही न मिस करता तेवढे तुम्ही गुगल ड्राईव्ह वरती किंवा युट्यूब वरती अपलोड करा. म्हणजे कधी आम्हाला वाटलं विसरलो मागचं. नक्की लेक्चर्स मध्ये आम्ही त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स पण देऊ. आणि हे सगळेच म्हणजे तुम्ही अगदी बघितलं असेल पहिल्या लेक्चर पासून हे सगळे आमचे विज्ञान आश्रमाचे, आम्ही असं म्हणू की एक्सटेंडेड फॅमिली आहे. हे कुणी आम्ही त्यांना, म्हणजे मी जरी आता अल्ताफ सर वगैरे म्हणत असलो तरी पण ही आमची एक्सटेंडेड फॅमिली आहे. तुम्ही त्यांना कधी विज्ञान आश्रमच्या रेफरन्सनी कॉल करू शकता. ओके सर. नक्कीच. अंकुश, तुम्हाला काही विचारायचंय? तुम्ही हँड रेज केलाय, तुम्ही विचारा ना. अंकुश, तुम्हाला माईक अनम्यूट करता येईल तुमचा. हा. आता अल्ताफ सरांनी जाता जाता जो प्रश्न सांगितला कुरड्याचा आणि सांडग्याचा, ऑलरेडी आम्ही तो करतो. साधारण 250 किलो कुरड्या आणि 100-125 किलो सांडगे करतो. पण ते मशीनचं बोलले ते नाही, कुठे मिळेल वगैरे काय, त्याच्याबद्दल जरा चौकशी करायची. या नाही, तुम्ही फॅक्टरीला या एकदा, आपण बसू समोर. मला आम्ही जे काही कामं केली त्याच्यामध्ये ते दाखवू. ओके. एव्हरीथिंग इज थँक्यू व्हेरी मच. पॉसिबल प्रोसेसिंग. बरोबर. आणि म्हणजे अंकुश, एका स्टेप पासून दुसऱ्या स्टेपला जाणं हेच खरं तर खूप महत्वाचं असतं. त्यामुळं तुम्ही त्या मशीन्स बघा, ती टेक्नॉलॉजी समजून घ्या. आणि म्हणजे मी तर नेहमी प्रत्येकाला असं सांगतो की किंमत ऐकून घाबरून जाऊ नका. जर का बाजारातली गरज परफेक्टली आयडेंटिफाय केलेली असेल तर तुमचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हा खूप जास्त अट्रॅक्टिव्ह असणार आहे. तुमचा ब्रेक इव्हन पॉईंट खूप जास्त अट्रॅक्टिव्ह असणार आहे. त्यामुळे त्या मशीन बघताना, त्याची किंमत बघताना त्याचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट पण बघा, तो पण समजून घ्या. म्हणजे मग तुम्हाला मार्केटिंग चॅनल आणि फायनान्शियल गोष्टी तशा निवडता येतात टेक्नॉलॉजी बरोबर. नाही, तेच म्हणायचं होतं मला. साधारण 250 किलो कुरड्या आणि 100-125 किलो सांडगे बनवतो आम्ही.
त्याच्यावरनं ऐकणाऱ्यांना अंदाज येईलच आम्ही किती म्हणजे हे हो, बनवू नाही शकतो. नाही, तुम्ही पहिली स्टेप पार केली सर. आता तुम्हाला ब्रँड व्हायला हवंय. ओके ओके, थँक्यू व्हेरी मच. बरोबर. म्हणजे आता 2.5 टन पर्यंत जाण्याची झेप अंकुश आता घ्यायला काही हरकत नाही. हरकत नाही, बरोबर. हो चालतंय, धन्यवाद. बरोबर. आणि त्यासाठीच आपण ह्या सगळ्या सॉफ्ट स्किल्स आणि त्याच्यावर खूप जोर देत होतो पहिल्यापासून, की आपण मार्केटिंग, कस्टमर किंवा आपण बघितलं की डिसिजन मेकिंग युनिट सारखे गोष्टी की जे अल्ताफ त्यांच्या MBA प्रोग्राम मध्ये शिकतात आणि समजून घेतात, त्या आपण खूप क्रंच फॉर्म मध्ये शिकून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. पण मगाशी जसं म्हटलं तसं आम्ही सगळेच आता विज्ञान आश्रमातले लोक आणि आपण ज्यांना भेटतोय लेक्चरसाठी ते सगळे अवेलेबल असणार आहेत इथनं पुढं पण. तुम्ही त्यांना इंडिव्हिज्युअली कॉल करून भेटू शकता, त्यांची फॅक्टरी बघू शकता, त्यांचा बिझनेस समजून घेऊ शकता. तर म्हणजे अल्ताफ तुम्ही इथं आलात, आम्हाला हे सगळं समजून सांगितलं तुमच्या बिझनेस बद्दल, ओव्हरऑल फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री बद्दल. खरं तर तुमचं सेशन चालू होतं त्यावेळेला मला सारखं असं वाटत होतं की हे सेशन पहिल्यांदा हवं होतं, म्हणजे हे सेशन मागच्या आठवड्यातच हवं होतं, म्हणजे मोठा कॅनव्हास समजला असता की काय स्कोप आहे, कशा पद्धतीनं काम होतंय. पण एनिवे, ओळख होणं आणि काम पुढे चालू करणं हे जास्त महत्वाचं असतं, कधी समजलं याच्यापेक्षा. हो, ते तर आहे. तर मी विज्ञान आश्रमाच्या तर्फे फॉर्मली तुमचे आभार मानतो, आमच्या पार्टिसिपंट तर्फे पण तुमचे आभार मानतो, आणि इथनं पण पुढे आम्हाला जी काही मदत लागेल त्यासाठी आम्ही तुम्हाला नक्की कॉल करू. ऑलवेज वेलकम सर. बिना म्हणजे मशीन विकणं हा एक हे नाहीये, पण मराठी माणसाला काय मदत करता येईल त्यात खूप जास्त आहे. म्हणजे कंपनीचं नाव काय? अल्ट्राटेक प्रोपॅक सिस्टम. मी फक्त तुम्हाला एक सांगू शकतो, म्हणजे ऑनलाईन हो, ऑनलाईन आहे, सगळं आहे. हॅलो रणजित सर, फक्त मी एक गोष्ट सांगू शकतो सगळ्या पार्टिसिपेंटला. जे सॅम सर आहेत ना, ते माझ्याकडे मशीन घ्यायला आले होते. ते मशीन घ्यायला आले होते, एनर्जी बार म्हणजे चिक्कीचं ऑटोमॅटिक प्लांट घ्यायला आले होते. मी त्यांना प्लांट नाही विकला, मी त्यांना म्हणले की तुम्ही आधी विकायला शिका, नंतर प्लांट टाका. आणि मी त्यांना चिक्की बनवून द्यायचा प्लांट दुसऱ्याकडून बनवून देतोय त्यांच्या नावाने, जिथे मला 1 रुपयाचा पण फायदा होणार नाहीये. पण आमचं हेच म्हणणं असतं की मराठी माणूस उभा राहायला पाहिजे, नंतर तो ऑटोमॅटिक पुढे जाईल. साहेब, थँक्यू साहेब. अल्ताफ सर, तुम्ही काय मी तीच एक सांगायचं सगळ्यांना की काय मी गेलो होतो लहान सोच मध्ये, आणि ती अल्ताफ साहेब आणि रणजित साहेबनी मोठी सोच करून टाकली. दिस इज द ब्युटी ऑफ दिस पीपल. थँक्यू सर. थँक्यू. चालेल, आपण परत भेटूयात. नितेशनी आता जसं विचारलं आणि जसं मी सांगितलं, हा व्हिडिओ पण तुम्हाला आम्ही अवेलेबल करून देतोय. हे प्रेझेंटेशन्स पण सगळे मी तुम्हाला पाठवतोय आपल्या ग्रुपवर किंवा गुगल क्लासरूमवर. तिथनं तुम्हाला नंबर आणि ऍड्रेसेस घेता येतील आणि तुम्हाला अल्ताफ सरांना कॉन्टॅक्ट करता येईल, त्यांच्या कंपनीची वेबसाईट आणि बाकीच्या डिटेल्स बघता येतील. तर अल्ताफ सर, तुम्ही परत एकदा तुम्ही आम्हाला 1 तास दिलात आणि ही सगळी माहिती आम्हाला समजून सांगितली, त्याच्यातर्फे विज्ञान आश्रमतर्फे मी तुमचे खूप खूप आभार मानतो. नाही सर, माझी विनंती तुम्हाला आहे, आम्हाला बोलवत राहा. आणि खूप चांगलं वाटतं की मराठी लोक कुठेतरी व्यवसायात आली पाहिजेत. बरोबर. नाही, नक्की. म्हणजे हे लोक जेव्हा परत पाबळला येतील, आम्ही परत भेटणार आहोत पाबळला छोट्या बॅच मध्ये, तेव्हा आम्ही परत तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू, किंवा जेव्हा आमच्याकडे यांचे बिझनेस मॉडेल येतील, जेव्हा ते आम्हाला सांगतील की आम्हाला हा बिझनेस करायचा आहे आणि त्यासाठी की हे अडचणी आहेत, जसं आता सॅमनी सांगितलं किंवा अंकुशनी सांगितलं तसं, तर आम्ही त्या वेळेला नक्की तुमच्याकडे परत येऊ. ओके, तर आता आपण इथं थांबूयात. कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही महेंद्र सावंत सरांना कॉन्टॅक्ट करा, आणि सगळं कंटेंट महेंद्र भोर सर गुगल क्लासरूमच्या थ्रू तुम्हाला अवेलेबल करून देतील. धन्यवाद. ओके.